अपने मेहनत के करिश्मे से इस सांगली की सरजमी को जो जवा रवा करे, उस सांगली बारस्कर एकेडमी के बच्चों को सितारों को चमकने से रोक सकता है कौन? चमकने से रोक सकता है। सर्वप्रथम उपस्थित सर्वांचं मी आभार आणि धन्यवाद देतो। तर एखादा सिनेमा पाहायला जायचा असेल तर आपण आवर्जून जातो। आउटपुट काय? करमणूक, एंटरटेनमेंट। आजचे सिनेमे तर वाह्यात आहेत, हिंसाचाराला अतिशय प्रोत्साहन देणारे सिनेमे। आज जे दुसऱ्या सांगली शहरात जे खून मारामाऱ्या जे काय होतात, तरुण मुले चाकू घेऊन फिरतात, कशाचा परिणाम? पिक्चर मध्ये दाखवतात ते नकली आहे, तिथं ते असली करतात, त्याच्यावर बॅन आणायला पाहिजे प्रथम। त्यामुळे हे घडतंय। त्यासाठी आपण सर्वजण आवर्जून जातो, तिकीट काढून जातो, पण आपल्या मुलीचं करिअर घडवण्यासाठी एखादं मोटिवेशन लेक्चर असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, तर हे चुकीचं आहे। वास्तविक पालकांच्या हातात आहे मुलांना घडवणं। कुंभार तसा मातीला आकार देऊन मडकं बनवतो, कुंभार तसा मातीला आकार देऊन मडकं बनवतो, त्या मडक्याला आकार देतो। ती कुंभाराची भूमिका पालकांची आहे। तुमचा पाल्य, तुमचा मुलगा मुलगी ही माती, कच्ची माती आहे। What shape should be given to him, that is in your hand, तुमच्या हातात। त्यासाठी नेमकं काय करायचं? तुम्ही सुद्धा कन्फ्यूज असता ना, नेमकं सर आम्ही काय करायचं? अभ्यास कर म्हणायचं, शाळा चुकू नको, क्लास चुकू नको, या पलीकडे आपल्याला काय माहित नसते। पण एवढं सफिशियंट आहे का? अभ्यास कर, क्लास चुकू नको, वेळेवर शाळेला जा, बाहेर फिरू नको, याच्या पलीकडे आपल्याला काय माहित नसतं। एक्झॅक्ट तिथंच आपण गोंधळलेला असतो। आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्याला नेमकं काय सांगायला पाहिजे? व्हॉट इज प्रॉपर डायरेक्शन टू डेव्हलप हिज करिअर? वी डोंट नो। एक्झॅक्ट आपल्याला ते माहित नसतं, आणि ज्यांना माहित असतं त्यांची मुलं, त्यांचे फोटो उद्या 10वी 12वीचा रिझल्ट झाला पेपर मध्ये येते बघा, आपली येत नाही। कारण ऑलरेडी आपण बहुजन समाज आहे, आपण कन्फ्यूज आहे, गोंधळलेल्या परिस्थितीत। काय करायचं सर आम्ही? तर when you give signal I will start my lecture। तर मला खूप आनंद झाला की एवढी गर्दी जमल असं मला वाटत नव्हतं, पण एक तुम्ही जागरूक पालक आहात हे तुमच्या एकत्र येण्यावरून मला काहीसं वाटलं। तर मित्र हो, जे पालक नुसतं जागरूक असून फायदा नाही, जागरूक आहेत पण जागरूक म्हणून काय करू? त्याला करेक्ट गाईडलाईन कुठली देऊ? डॉक्टरकडे आपण पेशंटला घेऊन जातो, त्याला एक्झॅक्ट आजार काय झालाय, फर्स्ट डायग्नोस निदान झालं पाहिजे आजाराचं, त्या दिशेने लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतात, म्हणजे उपचाराची दिशा। पहिला एक डोस देतात डॉक्टर, 8 दिवसांनी आपण रिझल्ट काय येतो, पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह, मग डोस चेंज करायचा, वाढवायचा, कमी करायचा, तिची वजन बघतात, तिचे प्रगती डेव्हलपमेंट आहे का, आणि मग हळूहळू तो पेशंट बरा होतो। पण मला सांगा, पेशंटच्या छातीत दुखते आणि डोळ्याच्या डॉक्टरला दाखवलं,
तर कन्फ्युजन आहे का नाही, त्या डोळ्याचा काय संबंध आहे? तर एक्झॅक्ट छाती दुखते त्या हार्ट स्पेशालिस्टला दाखवायला पाहिजे. मग काही लोकांना कोणाला दाखवायचं तेच माहित नाही, BAMS करतात, बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी. तर त्यामुळं आपल्या पेशंटचं खूप नुकसान होतं. म्हणजे तुमचा पेशंट म्हणजे तुमचा मुलगा आणि मुलगी आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर आज आपण व्याख्यानाला सुरुवात करायचा आपला विषय जो आहे, हाऊ टू गेट सक्सेस. यश कसं मिळवावं. Everybody, each and every person wants success. I want success, you want success, everybody wants success. But we don't know how to get it. सगळ्याला यश पाहिजे, सगळ्याला. कोण आहे का यश नको आहे? पण त्या यशाकडे जाण्याचा एक्झॅक्ट मार्ग काय, कुठल्या टप्प्याने गेलं पाहिजे. आता आपला जो लेक्चर चालू आहे ते 10 नंबर मध्ये आहे. 10 नंबर मध्ये यायचं, या बाजूने जिना आहे, पहिलं जिना केल्यानंतर लेफ्ट हाताला डाव्या बाजूला वळा, उजव्या बाजूला वळा. हे बरोबर 10 नंबर मध्ये तुम्ही आले. तुम्ही बरोबर वर गेला आणि खाली आला तर सापडणार नाही. म्हणजे जिथं तुम्हाला जायचं आहे ते एक्झॅक्ट टार्गेट फिक्स केलं पाहिजे. कुठं जायचंय तुम्हाला, म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ आहे की तुमच्या पाल्याला, मुलीला, मुलाला एक्झॅक्ट काय करायचं आहे. डॉक्टर करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, का आर्टिफिशियल एक्सपर्ट, AI एक्सपर्ट करायचं आहे, का काय करायचं आहे त्यात, हे एकदा टार्गेट फिक्स केलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये 2 टीम असतात. T20 उदाहरण घेऊया. पहिल्या टीमने किती काढले? 20 ओव्हर मध्ये बाबा 190 काढले. तर टार्गेट काय असतं त्यांचं? आता आपल्याला 191 काढला पाहिजे. 191 इज अ टार्गेट टू अनदर टीम. तर टार्गेट हिट केलं तर दे विल बी विनर, हे विनर असतील. टार्गेट समोर 191 काढायला, बाकी काय माहिती किती बॉल राहिले, किती रनाकडे, किती बॉल आहे, म्हणजे एक टार्गेट आणि त्या दिशेनं ते हिटिंगचं स्पीड. बॉल खूप आहेत, कशाला चौकाच्या कमाला नको, आउट होईल. बॉल कमी आहे, आता हिट करायला पाहिजे, काय पाहिजे ते होईल. जसं टार्गेट पाहिजे आपल्यासमोर. तसं मी काय म्हणतो की तुम्ही अगोदर यू शुड ट्राय टू फिक्स द टार्गेट ऑफ युअर स्टुडंट्स लाईफ. जीवनात जे टार्गेट फिक्स करा. मग तिथेही प्रश्न येतो, तर कसं टार्गेट फिक्स करायचं? त्याला त्याच्या आवडीनिवडी विचारा, त्यामध्ये गोंधळ होतो. मी बऱ्याच वेळा विचारलं होतं मुलांना, तर मला सगळंच आवडते म्हणला. आता मी काय करायचं? सगळंच आवडते मला, काय करायचं? नाही तुला डॉक्टर व्हायचं आहे, बी साईड पाहिजे, ए साईड पाहिजे, का इकडे आर्ट साईडनं जायचं आहे, का कॉमर्सनं? नाही, कुठेच जायचं आहे. म्हणजे असं मला त्याने गोंधळात टाकलं. शेवटी मी काय केलं, त्या आवडी निवडी जाणून घ्यायचं एक तंत्र विकसित झालेलं आहे. ते परीक्षा घेऊन प्रश्नाच्या उत्तरून बरोबर काढतात. याचा कल कुणीकडे आहे? ते एक्सपर्ट आहे. आय एम नॉट एक्सपर्ट ऑफ इट, मी त्याचा एक्सपर्ट नाही. मग तिकडे नेऊन त्याने जी प्रश्नावली तयार केली, जे उत्तरावरून हा विद्यार्थी बी ग्रुपकडे, सायन्सकडे जाऊन डॉक्टर होण्याच्या कला येतात, तिकडे आवड आहे. हा विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे कला आहे. हा विद्यार्थी लॉ कडे जाण्याचा, म्हणजे वकील होण्याच्या मार्गावर आहे, वगैरे वगैरे. मग त्या दिवशी आपल्याला वाटचाल करता येईल. आपण काय करतो, 8वी 9वी 10वी 10वी परीक्षा झाली, पुन्हा 11वी 12वी झाली, टक्केवारी पडली, बी ग्रुप घेतला, पुन्हा CET दिली, झालं का त्यांनी आता सायन्स स्टँडिंग PhD किंवा आर्ट्स स्टँडिंग MA वगैरे असतो. शेवटी काय आउटपुट काय? आउटपुट म्हणजे एकच, तुमचा पाल्य सुशिक्षित बेरोजगार, दुसरं काय सुद्धा मिळत नाही. किती लोकांना नोकरी मिळतात माहिती आहे तुम्हाला? सर्वात मोठी समस्या आहे. तर आता आपण जाऊया, आपण यशाकडे जायचं कसं. तर यशाची 4 ते 5 सूत्र मी तुम्हाला सांगतो. त्याचा शांतपणे विचार करा. त्यात शेवटचं सूत्र अतिशय महत्वाचं आहे, पण मी शेवटच्या सूत्राकडे शेवटी जाईल. तर फर्स्ट ऑफ ऑल सर, तर हाऊ टू यूज दिस फोन प्लीज. सर, ती जी सूत्र आहे त्या सूत्रानं जर टप्प्याटप्प्याने गेलं तर डेफिनेटली यू विल गेट सक्सेस. काय लिहिलंय? हाऊ टू गेट सक्सेस. आय एम गोइंग टू टेल हाऊ टू गेट सक्सेस. पेन आणला, वस्तू सांगायला पाहिजे होतं ते. टायटल
हाऊ टू गेट सक्सेस. पहिली पायरी आहे तिची तर फर्स्ट स्टेप जी तिची आहे ती आहे प्लॅनिंग, नियोजन पाहिजे. नियोजनाशिवाय ठीक आहे. तर पहिली स्टेप जी तिची कुठली आहे ती प्लॅनिंग आहे. आता आज स्पीच द्यायचं होतं तर मी सुद्धा स्पीचचं प्लॅनिंग केलंय. हे बघा कागद माझ्याकडे आहे. मी तुम्हाला सांगते मी फॉलो केलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही विचारत नाही पण विचारायला पाहिजे. तर तुम्ही ज्याला सांगता हाऊ टू गेट सक्सेस, तुम्ही सक्सेस गेट केले नाही, मिळवले आणि मिळवलं असतं तर काय मिळवलं आम्हाला इथं गर्दीच सांगा. त्यातलं एक सक्सेस तुमच्या समोर येतच आहे. बीई, एमटेक, बीएड, डीएसएम इतके क्वालिफाईडची माझं सर आहे. ते माझं सक्सेस आहे. त्यांना लाभला असता तर त्या पाठीमागचा मास्टर माइंड मी आहे. चोले पिक्चर मग चांगला पण त्याच्या रमेश शिप्पी आहे त्या पाठीमाग, तो पडद्यावर नव्हता. ठीक आहे. तर प्लॅनिंग तर महत्वाचा भाग सांगतो तुम्हाला. आपल्या घरात लग्न असलं तर आपण प्लॅनिंग करतो. हळद कुठल्या दिवशी, मेहंदी कुठल्या दिवशी, किती वाजता नवऱ्याची वेळ झालेली आहे, बर त्या प्लॅनिंग प्रमाणे जाते. लग्न 11ला बरोबर नवरा मध्ये तिथे येतात आणि शुभमंगल सावधान होतं. ते प्लॅनिंग नाही, माझं लग्न आज मला माहितच नाही, मी म्हणतो उद्याच आहे. बोलला इट कोलॅप्स बाय बिकॉज ऑफ विदाउट प्लॅनिंग वी आर डुईंग इट बिगर प्लॅनिंग. आता प्लॅनिंग सर्वात महत्त्वाचं उदाहरण सांगायचं तुम्हाला, जगविख्यात. सर्वप्रथम चंद्रावर जे पहिले अपोलो 7 नावाचं ते यान गेलं, यान अमेरिकेच्या नासा संस्थेने पाठवलं होतं. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीराचं नाव नील आर्मस्ट्रॉंग. मला सांगा, तो असं यानवर होतं आणि चंद्रावरून तो यानावरून त्या चंद्राच्या भूमीत खाली पाय ठेवत असताना पाय हळूहळू खोल जायला लागला. किती थ्रिलिंग वाटतं बघा. चंद्रावर अगोदर आपण चंद्राला देव समजत होतो, कोण काय समजत होतं, काय तर म्हणजे हनुमानाला आमचे चंद्र गेले, आम्हाला काय कौतुक सांगताय वगैरे वगैरे. पण चंद्र एक उपग्रह आहे, तिथं जमीन आहे, डोंगर आहे, सगळं आहे. आणि तिथं पाऊल ठेवताना ते हळूहळू पाऊल खाली जायला लागलं. तर मागच्या 3 होते त्यांनी धरलं, ते म्हणजे धर्म असं पाऊल घुसायच लागले. हा पण या पाठीमागे सांगायचं काय, प्लॅनिंग कसं असतं बघा. नासा संस्थेनं ते यान कधी तयार होणार, कधी तयार होईल, ते पृथ्वीवर कधी निघणार, इट वॉज प्लॅन्ड. ते नियोजन केले. ते किती कालावधी, किती दिवस, किती तासात, किती वाजता चंद्रावर पोहोचणार, चंद्रावर लँडिंग म्हणजे त्या भूमीवर केव्हा उतरणार, नील आर्मस्ट्रॉंग पहिलं पाऊल केव्हा ठेवणार, काय ते टाइम टू टाइम चालू होतं. आणि ते सगळं तिथं झेंडा लावला. झेंडा सुद्धा लावण्याचा टाइम दिलं, विदिन 3 मिनिट्स यावं 3 मिनिटात ते केलं पाहिजे. आणि मानवाचं पहिलं पाऊल म्हणून झेंडा लावला. तिथून ते यान जे परतलं ते एक्झॅक्ट पृथ्वीवर कधी येणार, समुद्रात येते. हवेच्या संघर्षामध्ये हवेच्या संघर्षाने लोखंड लाल भरलं जातं, तसं उतरत भाजून मरते माणसं. ते समुद्रात उतरवलं जातं. त्या पाण्यात असे बुडबुडी येतात गरम गरम. तव्यावर कसं आपण गरम पाणी टाकतात तसं होतं. आणि मग ते थंड झाल्यावर मग पाणबुडीतून त्यांना बाहेर काढलं जातं. तर इतकं नियोजन भारी होतं त्यांचं. त्यांनी या निघताना सांगितलं होतं की हे पृथ्वीवर परत कुठल्या वेळेला 8:41:03 एक्झॅक्ट कसं नियोजन होतं त्यांचं. तर तसं आपलं नियोजन, आपला नील आर्मस्ट्रॉंग कोण आहे, तुमचा मुलगा, तुमची मुलगी. आणि त्याचं नियोजन प्लॅनिंग पाहिजे. आता तुम्ही म्हणता प्लॅनिंग कसं करायचं, तर प्लॅनिंग विषयी सांगेन मी की प्लॅनिंग मध्ये 2-3 प्रकार येतात. प्लॅनिंग करा, नियोजन करायचं म्हणजे काय करायचं मनात येते, तुम्ही बोलत नाही. प्लॅनिंग करायचं म्हणजे की पहिल्यांदा डे प्लॅनिंग, त्या विद्यार्थ्याचं दिवसाचं प्लॅनिंग. तो उठतो केव्हा, फॉर एक्झाम्पल 6 वाजता उठतो.
6 ते 7 ते 50 बाथरूम, आंघोळ, नाश्ता सगळं ओके. 11 हायस्कूल आहे तर 7 ते 11 त्याचा स्टडी टाइम. ते कागद इट शुड बी ऑन पेपर अँड स्टिक ऑन द वॉल. ते भिंतीवर स्टडी रूम मध्ये पाहिजे. त्या पेपरवर लिहून आता किती 8 ते 9 गेला सगळा. ह्या 9 ते 11 शाळेत निघणार तो, म्हणजे 11:15 निघायला पाहिजे. म्हणजे 1.5 तास स्टडी झाला ते झाला. त्या 1.5 तास स्टडी मध्ये एक नॉन स्टॉप स्टडी ते त्यामध्ये ब्रेक पाहिजे. 1 तास 1.5 तास झाला त्याचे ते फॅमिली पण अर्धा कप चहा, अर्धा कप कॉफी काहीतरी घ्यायला पाहिजे, नंतर पाणी तरी प्यायला पाहिजे. तर एक चक्कर मारली, फक्त 5 मिनिटाचा ब्रेक. अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास. आणि मग असं दिवसात शाळेत किती येणार, तिथून पुढे काय करणार, झोपेपर्यंत जे टाइम टेबल रिटर्न मध्ये पाहिजे. मी करून दिले ते, मी सक्सेस केलेलं आहे. नाही आपल्याला टाइम टेबल कधी येते पुढे. तुम्ही जर विचारलं तरी तुमची मुलगी कुठे आहे, थांब काढतो आता ती भौतिक नाश्ता करायला, हे नाश्त्याचा टाइम. तुमचा मुलगा कुठे आहे, म्हणजे आता खेळायला टाइम, तो खेळायला आता तर खेळायला देईल. तर हे कळायला काय म्हणायचं की दैनंदिन टाइम टेबल. दुसरं एक टाइम टेबल आपल्याकडे पाहिजे. परीक्षा किती दिवस राहिल्या, समजा फॉर एक्झाम्पल घेतो 60 दिवस राहिले. विषय किती आहेत, 6 आहेत असं गृहीत धरूया. एका विषयाला दिवस किती आले, 10 आले. साहित्याचा बघा प्लॅनिंग सांगतो तुम्हाला. 10 विषय आले, प्रत्येक विषयाला 10 आलेले. एका विषयाचे 3 मिनिमम 3 रिव्हिजन पाहिजे. इफ यू वांट टू गेट सक्सेस लाईक इन कलर इन युअर एक्झाम, म्हणजे नेतृत्व यश जर मिळवायचं असेल तर त्या विषयाची 3दा उजळणी झाली पाहिजे. मग आता त्यातला अवघड विषय कोणता, त्याला 10 दिवस, त्याला 12 दिवस द्या. 12 दिवस द्या अवघड विषयाला. सोप्या विषयाला ते 2 दिवस कमी द्या, 7 दिवस द्या. हा एक प्रकार. आणि प्लॅनिंग येतं तर मी करून देतो, मी स्वतः करून देतो, फ्री ऑफ मध्ये देतो, प्रत्येक विद्यार्थ्याला देतो. दिले मी, सक्सेस केले. कधी उठतोय तू, कधी झोपते, दिवसाचं प्लॅनिंग आणि आजपासून परीक्षा किती तारखेला तिथून पर्यंत प्लॅनिंग. ह्या प्लॅनिंग मुळे त्याचा एकूण स्टडी किती झाला. तर अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा की झोप विद्यार्थ्याची कमी करू नका. हा पहिला सांगणार मी. झोप कमी करू, झोप सफिशियंट पाहिजे. झोप व्यवस्थित झाली तर रिचार्ज होतो ब्रेन आणि व्यवस्थित ग्रास्पिंग होत, आकलन व्यवस्थित होत. त्याच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. आणि अशा प्रकारे जर तू अभ्यास करत गेला तर बरोबर परीक्षा कधी आहे बाबा, आज कुठला रविवार आहे, सोमवारी पहिला पेपर आहे. तर रविवार शनिवार 2 दिवस त्या पेपरचा अभ्यास त्या 2 दिवसात करायचा. म्हणजे त्या दिवशी पण ते विषय माग महिन्याचे, त्याला म्हणायचं की एक्झाम टाइम टेबल आणि डेली 2 टाइम टेबल त्याच्या टेबलवर असले पाहिजेत आणि ते भिंतीवर चिकटले पाहिजे, ते वहीत असले पाहिजे. विद्यार्थ्याची बैठक व्यवस्था सुद्धा टेलिनमची. युअर स्टुडंट मस्ट हॅव चेअर अँड टेबल. कम्फर्टेबल व्यवस्था पाहिजे. असे खाली बसून त्याची मान दुखते, मग तिथे 1 तास अभ्यास करतो, अर्ध्या तासात 1 तासात त्याला दुखू लागतो, तो कंटाळतो. म्हणून सिटिंग अरेंजमेंट मस्ट बी कम्फर्टेबल. सिटिंग अरेंजमेंट कम्फर्ट पाहिजे एकदम. त्या ठिकाणी त्याला टेबल लॅम्प सुद्धा पाहिजे. करेक्ट पुस्तकावर वहीवरच प्रकाश पडला पाहिजे, जेणेकरून त्याला अभ्यासात उत्तेजना मिळाली पाहिजे. त्याला तिथं खोलीमध्ये डास, मच्छर, थंडी, कोकाडा काय नसता पाहिजे. द ॲटमॉस्फिअर मस्ट बी टू मच फ्रेश. एकदम ताजं वातावरण पाहिजे, जेणेकरून त्याला अभ्यासाला उत्साह येईल. आणि त्याच्यावर तुमचा वॉच पाहिजे. त्या टाइमात तो करतोय का. एक विद्यार्थ्याला माझ्याकडे म्हणलं, सर ते टाइम टेबल तुम्ही करून दिलंय पण नाही त्याप्रमाणे होतो सर. म्हणला मी होत नाही. 100% होत नाही का. नाही थोडं होते म्हणलं. किती टक्के होते, तर अर्ध्याच्या वर होते, म्हणजे 50-60% होते. किती दिवस झाले सुरू करून, 2 दिवस झाले. पुढे टक्केवारी वाढेल म्हणलं. पहिल्या दिवशी टाइम टेबल प्रमाणे 60%, 70%, 65%, 90% असं वाढत जाईल पुढं. तू ती प्लॅनिंग सोड नका. इट इज नॉट माय, हे माझं मत नाही, इट इज एक्सपर्ट ओपिनियन. हे तज्ञांचं मत आहे. एक्सपर्टला तुम्ही काय सांगा, नॉट अ जॉब. तुम्ही एक्सपर्ट होणं जोक नाही, कुणाचं बी काम नाही. त्यांनी तपस्या केली असती यासाठी. तर पहिली गोष्ट काय पाहिजे आपल्याला, प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंग यू मस्ट हॅव. तुमच्या स्टुडंटकडे प्लॅनिंग पाहिजे. उद्या सोमवारपासून परीक्षा किती दिवस राहिली, कुठल्या विषयाला किती दिवस देणार, एका विषयात 3 डिव्हिजन पाहिजे. तुम्हाला येत नसेल मी करून देतो, तुमच्या पाल्याला घेऊन या, मी करून देतो प्लॅनिंग तुम्हाला. मी असं केलेलं आहे, सक्सेसफुल केलेलं आहे.
तर तुम्हाला पटायचं नाही. मी 38 वर्ष इंग्लिश शिकवले, 38 वर्ष, नॉट अ जोक. तर त्यामध्ये आमच्या ज्यावेळी मी शिकवतो त्यावेळी 20 मार्काची तोंडी परीक्षा नव्हती. आता कसं 80 मार्काची लेखी परीक्षा, 20 मार्काची तोंडी. 20 काय जातात, 20 पैकी 19 किंवा 20 पैकी 20 देतात. असते तो त्या 20च्या लायकीचा नसतो, पण देतात जाऊन तिकडे, आपला मुलगा आहे. आणि अशी मिळून तू बेरीज होऊन तू पास होत. पण माझ्या वेळेला 100 पैकी 100 रिटर्न तोंडी परीक्षा नव्हती. त्या काळामध्ये मी ह्या प्लॅनिंग माझ्या यशाच्या ज्या सूत्र आहेत त्या आधारे मी 100% निकाल नॉन स्टॉप 7 टाइम्स 7 वेळा आला, 7 वेळा. सगळेजण मला विचारतात तुमच्या विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं की मराठी निकाल 88%, सायन्स निकाल 95%, मॅथ्स निकाल 96%, हिंदी निकाल 98%, हिंदी इंग्लिश 100%. अक्षरशः माझ्यावर शिक्षक जळायला लागले, ते नॅचरल असतं. आणि प्रत्येक 15 ऑगस्टला माझा सत्कार व्हायचा. 1000 रुपये बक्षीस, जास्त बक्षीस 1000 रुपये त्या काळात संस्थेचे चेअरमन द्यायचे मला. कधीच 100% निकाल लिहिले नाही, कारण की चतुस्तुती होती. प्रत्येक विद्यार्थी तुझ्याकडे टाइम टेबल कुठं दाखव मला, शिवामी त्यावेळेला ना पण टाइम टेबल आता 7 वाजले, हा कुठे आता त्या तिथंच पाहिजे तू. आणि किती वाजता ते निघालच पाहिजे, बरोबर चंद्रावर पोहोचणार ते करेक्ट त्यावेळेला. हॅलो विद्यालय ते उतरला का, यश उतरला आता तू करेक्ट एक्झॅक्ट टाइम. प्लॅनिंग पाहिजे, प्लॅनिंगला जोक समजू नका तुम्ही, प्लॅनिंग यू मस्ट हॅव इट, ते असलंच पाहिजे तुमच्याजवळ. आणि त्या प्लॅनिंग प्रमाणे तुमचा स्टुडंट चालत नसेल तर सरांना सांगा, काही उपाय करा, त्याला प्लॅनिंग फॉलो करायलाच लावा. कारण एक वाक्य लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांना सांगा, छत्रपती शिवराय ज्या वेळेला सिद्धी जोहरने वेढा दिला होता पन्हाळगडला, वेड्यातून निसटले आणि कुठं जायला लागले, विशाळगडला. तेव्हा लेखकांनी त्यांच्याने एक वाक्य लिहिले, ते 10वी ते 12वी विद्यार्थी महत्वपूर्ण आहे. कुठलं वाक्य आहे ते, पन्हाळगड ते विशाळगड रस्ता चढणीचा होता, रात्रीची वेळ होती. सिद्धी जोहरला कळलं, अपाट फौज घेऊन महाराजांचा पाठलाग करायला लागला. महाराज सापडले असते तर इतिहास बदलला असता. परंतु महाराजांच्या जवळ प्लॅनिंग होतं, पॉझिटिव्ह थिंकिंग होतं. तर त्या लेखकानं वाक्य काय लिहिले बघा, रस्ता चढणीचा शत्रू पाठीवर, रस्ता चढणीचा शत्रू पाठीवर, रात्र वैरेची आहे राजा जागा राहा. रस्ता चढणीचा शत्रू पाठीवर, रात्र वैरेची राजा जागा राहा. आता तुम्ही शिवाजी महाराज व्हा स्वतःला, तुमच्या पाठी मग शत्रू कोण लागलाय, ते 10वीची परीक्षा. रस्ता चढणीचा म्हणजे वेळ फार कमी आहे, शत्रू पाठीवर आहे, रात्र वैरेची, राजा राणी बी म्हणतो मी मुलीला, जागी राहा, नाही तर सिद्धी जोहर हल्ला करेल. त्यावेळी तुला बाजीपूर्व भेटणार नाही खिंड लढवायला. शेवटी बाजीपूर्वचा प्राण गेलाच ना, महाराज कुठून राहिले वगैरे वगैरे. तर हे आपण अलर्ट राहिले. तुम्ही काय म्हणतात, काय काय मुलाची आई बाबा एवढं कुठलं सांगताय करायला, आमचा मला धंदा करून 2-3 महिने तुम्ही जर करत नसाल, मग तुमच्या विद्यालयाकडून तुम्ही काय अपेक्षा करू नका एवढे मार्क पडले पाहिजे. तुम्ही काहीच योगदान द्यायला तयार नाही, तसं नाही, शक्य नाही. एका हातात टाळी वाजत आहे. तर आपला नेक्स्ट पॉइंट जे आहे तो आहे सेकंड पॉइंट आहे परसिवरन्स, चिकाटी. चिकाटी महत्वाची आहे. अनदर पॉइंट इज हियर, इट विल बी कंटिन्यूटी. सातत्य पाहिजे कुठल्याही कामावर, चिकाटी पाहिजे. तर चिकाटी पुन्हा पुन्हा ते केलं पाहिजे. यश अपयश हा लपंडा पाहिजे. जब कोई हार जाता है ना, कोई बाजी खेलता है, किसी बाजी में कोई हार जाता है, हार की भी जो बात में जीत जाता है उसे बाजीगर कहते हैं. और तुम्हें बाजीगर होना है. फेल्यूर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. फेल्यूर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस.
त्यावर विनोद आठवला. मी म्हणलं अपयशी यशाची पहिली पारी आहे. त्यातून आला सगळ्या अपयशाच्या पायऱ्याचा जिन्नाच झालाय माझ्याकडे. म्हणलं जोक म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे शक्य नाही, जिना होत नाही. ते जिंदगी धूप के बाद छाँव, छाँव के बाद धूप, गम के बाद खुशी, खुशी के बाद गम, ये ऊपर वाले का काम होना, तुम्हारा ना मेरा. तर चिकाटी एक उदाहरण सांगतो मी, लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक 10वीला इंग्लिश मध्ये धडा जेव्हा मी शिकवतो, त्यात एक वाक्य होतं, द सन ऑफ सरदार. शिवाजी महाराजांना राजा म्हटलेलं नाही, सरदाराचा मुलगा. द सन ऑफ सरदार बिकेम द किंग ऑफ महाराष्ट्र. पुढे किंग म्हटले, एका सरदाराचा मुलगा महाराष्ट्राचा राजा झाला. त्याचा अर्थ असा, द सन ऑफ सरदार बिकेम द किंग ऑफ महाराष्ट्र. राजाचा मुलगा राजा होणं फारसं अवघड नाही हो, पण शहाजी राजे काय राजे नव्हते, ते आदिलशाच्या हाताखाली सरदार होते. ते आदिलशाचा मुलगा राजा होणे इट वॉज इझी, पण शहाजी सरदारांचा मुलगा राजा होणे इट वॉज डिफिकल्ट. आणि डिफिकल्टला करून दाखवलं महाराजांनी. तर ज्यावेळी ते तरुण होते, लहान होते, म्हणजे 14-15 वर्षाचे असतील किंवा 10 वर्षाचे असतील, त्यावेळी ते घरी उपासले. घरी एका भिंतीवर काय होतं की महाराज असे उभे होते आणि भिंतीवरून अनेक मुंग्या होत्या, मुंग्या. आणि मुंग्याने काय, एक मेलेला किडा होता, त्या किड्याला सगळ्या मुंग्याने वर जायचा प्रयत्न करत होते भिंतीवरून पलीकडे. ते असं वर जायचं, पुन्हा खाली पडायचा किडा, पुन्हा, आणि त्या मुंग्या सगळ्या धरायच्या, पुन्हा न्यायचं, पुन्हा पडायचा. आणि द किंग शिवाजी वॉज वॉचिंग दिस सीन. राजे हे बघत होते, सगळं उगच बघत होते, निरीक्षण करून. पण ही वॉज व्हेरी ग्रेट, आयडियल अँड अँबिशियस किंग. महत्वाकांक्षी होते. ते सारखं बघत होते, ते मुंग्या सगळ्या किड्याला पुन्हा प्रयत्न, असं तासभर चाललं. आणि शेवटी फायनली द ॲड्स बिकेम सक्सेसफुल. त्या यशस्वी झाल्या मुंग्या, आणि त्या किड्याला त्या भिंतीच्या पलीकडे घेऊन गेल्या. त्यावेळी ट्यूब पिटली. इट बिकॉज ऑफ परसिव्हरन्स अँड कंटिन्युटी. सातत्य, सारखं केलं. आणि त्यावेळी सांगितलं, हे मुंग्या म्हणजे मावळे आणि तो किडा म्हणजे माझं स्वराज्य, जे महाराजांनी यशस्वी करून दाखवलं. हे मुंग्या म्हणजे मावळे गोळा केले, आणि तो किडा जो होता ते स्वराज्य होतं, ते सक्सेस केलं त्यांनी. हा धडा घेतला. दुसरं एक गंमतशीर उदाहरण सांगतो. एक राजा होता, आणि त्यानं राजाच्या मुलीवर लग्न करतात राजे लोक. तर त्यानं एका गवळ्याच्या मुलीवर लग्न, ती खूप सुंदर होती, आणि लग्न केला, त्याला आवडली, गवळी खुश झाला, आणि राजा खूप शूर होता. त्याने एके दिवशी काय केलं, जंगलात गेला आणि एका कोल्ह्याची शिकार करून आणली. म्हणलं बघ, कोल्हा पळतो, त्याला बराबर शिकार करून आणली. ती तिची बायको गवळ्याची खून म्हणली, त्यात काय केल्यानं सगळं होते. म्हणजे राजा नवऱ्याचं कौतुक केलं नाही. पुन्हा थोडा दिवस जंगलात गेला, पुन्हा काय केलं, एक लांडगा मारला. पुन्हा म्हणली, यात काय केल्यानं होते. पुन्हा अस्वला शिकार केली, अस्वल अंगारा आलो होतो, तर तरी म्हणली त्यात काय केल्यानं होते. पुन्हा बिबट्या मारला, ती बी दाखवलं, बघा आता बिबट्या मारलाय, त्यात काय केल्यानं होते. चिडला. पुन्हा वाघ मारला, पट्ट्याचा वाघ, वाघाची शिकार केली, रक्तकंपळा झाला होता. बघ म्हणला, वाघ मारलाय, हा बी वाघ आहे. नाही, त्यात काय नाही म्हणले, केल्यानं होते. माझी बायको स्तुती करत नाही, काय करू आपल्या तळाला. आता सगळ्यात भारी कोण, शिव. मला आता काय, शिवाशी नॉट अ जोक, शिवाशी शिकार करणे जोक नाही, कळपा नसतात ना ते. शेवटी मला काय मेलदोर हात, मग शिवा शिकार करायला गेला. शिवाने तिची फाईट लागली, शिवानं खाली पाडलं, लागलं, रक्त आलं, लाल भडक झाला, रक्त असं इथलंच फाडलं, आणि शेवटी सिंहाला त्यानं मारलं आणि ओढत घेऊन आला. ए राणी म्हणला, बाहेर ये, बघ जंगलाचा राजा ह्या तुझ्या राजानं मारलाय. आता त्याला वाटलं, आता खरोखर तुम्ही, त्यात काय हो, केल्यानं होते. तुझ्या आईला म्हणला, केल्यानं होते. तू माझी बायको नाही म्हणला, तुला घटस्फोट सोड चिठ्ठी, तू जा इथनं म्हणा, जा. आणि त्याला सोड चिठ्ठी दिली. ती गेली घडत आहे, ते वडील घेऊन गेला. ती राजधानी सोडून दुसऱ्या खेडेगावात राहायला गेली, दुसऱ्या गावात राहायला गेली. आणि ती गवळ्याची पोर होती. तिथं म्हैशीला रेडकू झाला. ती गेल्यावर म्हैशीला रेडा झाला, आणि ती बारकं होतं, आणि ती थंडी होती म्हणतात. ती काय करायची, त्या रेड्याला घ्यायची, ती राजकुमार, तिची राजाची राणी, वर उचलून पहिल्या मजल्यावर घेऊन जायचं. त्याला थंडी लागते, त्याला पाजायची आईकडे, मजल्यावर वर न्यायची. असं करत करत दिवस तो रेड्यासारखा झाला, मोठा झाला.
पण तिने रोज नित्यकमती पाजायची, त्याला फुल दूध आणि वर नेऊन सोडायची. असं करत करून रेडा मोठा झाला आणि ती पुन्हा उचलणार, पण ती गवळ्याची मूर्ती उचलत होती. असं करत 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 सगळ्याला आश्चर्य वाटलं की ही रेड्याला पण काय होती, कंटिन्युटी होती, परजीवरच रोज उचलायचे रोज. आणि मग ती म्हणली पप्पा आता माझं स्वयंवर करायचे, मला लग्न करायचे दुसरा. स्वयंवर मांडलं. स्वयंवराचे अट्ट काय असते, काय धनुष्यबाण चालवा. प्रभू रामचंद्राने काय धनुष्यबाण ते उचलून मोडला होता, अर्जुनानं डोळा फोडला होता माश्याचा. तर ही जी अट्ट काय होती, ह्या रेड्याला कोण वर नेऊन खाली आणल तो माझा नवरा. ही स्वयंवर. आणि खूप तिच्या सौंदर्याचे खूप किस्से गाजले होते आणि सगळ्या देशा प्रदेशाचे राजे महाराजे राजकुमार सगळे आले, कारण ही गवळ्याची मुलगी खूप खूप सुंदर आहे. सगळे आले नटून थुटून, बलबहादूर सगळे आले. ते सांगितले की आता हा रेड्याला कोण उचलून येतो, माझा नवरा. पहिला आला उचल त्याला उचललाच नाही, ठेवला काय नको आपल्याला होत नाही. दुसरा आला, तिसरा आला, कोण जाते त्या 4 पायऱ्या चढते, मला होत नाही मला. म्हणून असं कर काय काय एकदम ताकदवान आलं, तिनं वरच्या मधल्यात परत नेलं, तिथं खाली आणायचं होणार नाही म्हणलं. सगळे आले आणि डिक्लेअर केले की कोणी सुद्धा ही माझी स्वयंवराची अट्ट जिंकली नाही, त्यामुळं आज स्वयंवर कॅन्सल. कॅन्सल म्हणल्यावर तो त्याचा नवरा सुद्धा आला होता, त्यानं सोडचिठ्ठी दिली. त्याने एकमेकाला ओळखलेलं नव्हतं. तो म्हणला 1 मिनिट, शिवाला मारलं होतं, मी उचलून दाखवतो म्हणला. मी काय एवढा आहे, गेला शिवच होता. शिवाला मारलं म्हणल्यावर बघायला शिव उचलला, एजी उचलला आणि हळूहळू करत 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 वर नेला. आणि ज्यावेळी खाली उतरायला लागला त्यावेळी अर्धा जिना शिल्लक राहिला होता, मटकन बसला, दमछाक झाला. नाही म्हणला खाली आणून शक्य नाही मला म्हणला. आणि ठीक आहे म्हणजे सगळेजण हरले, स्वयंवर कॅन्सल, माझी मुलगी कोणाला देणार नाही, गवळ्यांची जाहीर सगळे निघून गेले. पण तो तिथंच थांबला, तो तिचा नवरा तिथंच थांबला आणि त्याने सांगितलं की तुमची अट्ट चुकीची आहे, ह्या रेडकाला कोणच घेऊन जाऊ शकत नाही. तर तो म्हणला माझी मुलगी घेऊन जाऊ शकते, मला दाखवा म्हणला, नाहीतर मी राजा आहे तुम्हाला शिक्षा करेल. ठीक आहे म्हणला. त्याला सांगितलं की उचल घेऊन जाऊ. त्याला रोज सकाळी आणलो त्यानं पाजून, उचललं, हळूहळू गेली, हळूहळू आणून सोडलं. अरे बापरे म्हणलं. पुन्हा ती अशी म्हणजे फुलका घातला होता आणि ती आली. ती म्हणला कमाल आहे तुमची, कसं काय शक्य आहे, मला आश्चर्य वाटते म्हणला. जातो मी, खरोखरच मी हरलो म्हणला. आणि पाठीमागं वळला तोपर्यंत वाक्य आलं, त्यात काय महाराज केल्यानं सगळं होते, केल्यानं सगळं होते म्हणल्यावर. अरे हे वाक्य मी ऐकले म्हणलं. काय म्हणला तुम्ही? नाही, केल्यानं सगळं होते. कोण आहे तुम्ही? मी गवळ्याची मुलगी. नाही म्हणला. वडला म्हणला जरा मला मुलीला चेहरा दाखवा म्हणला. नाही दाखवा म्हणला, काहीतरी गडबड आहे इथं म्हणला. काय? आणि मग दाखवलं. अगं तूच की माझी बायकोच की. अगं खरोखरच तू. अहो महाराज केल्यानं होते, मला माफ कर म्हणला आणि पाया पडायला लागला. तो म्हणला तुम्ही माझी पती आहे, पाया पडतो. मीच पाया पडते, पुन्हा लग्न जाऊ दे. ते गेले. हा किस्सा खरा खोटा यावर जायचं नाही आपल्याला, की फक्त मला हा मुद्दा सांगायचा होता की कंटिन्युटी, ते सातत्य पाहिजे. एखादं गणित येत नसेल तर पुन्हा सोडवा येते. माझ्याकडे इंग्लिश स्पीकिंगची मुलं असतात, एकदा चुकते, दोनदा चुकते, तीनदा चुकते, पण शेवटी वन डे यू विल बी सक्सेसफुल व्हॉट यू वॉन्ट टू गेट. जे मिळवायचं त्यात तुम्ही यशस्वी व्हा. तर ही दुसरी अट्ट कुठली आहे की पर्सिव्हरन्स, कंटिन्युटी, चिकाटी. तिसरे जे सूत्र आहे, तिसरं जे सूत्र आहे ते पॉझिटिव्ह. तिसरं जे सूत्र आहे कंटिन्युटी झालं, पॉझिटिव्ह थिंकिंग. कुठलीही गोष्ट करत असताना आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे. सकारात्मक विचार कसा काय करायचा माहितच नाही. इंग्लिश मध्ये बोलताय तर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग, मराठीत मग मराठी सुद्धा शब्द अवघडच आहे. सकारात्मक विचार, हायर मराठी काय कळते तुम्हाला? आपण आता मी मराठीत बोललो लागलोय, तुम्हाला मराठी कळते का? सगळ्यांना कळते? अहो नाही मराठी. मी सांगतो मराठीचं वाक्य आज सांगा.
अग्निरथाचं थांब्यात उचित समय आगमन झालं. हे मराठी काय सांगा, काय गाजर अजिबात नाही कळत. मी सांगतो मराठीचे जसे इंग्लिशचे हायर प्रकार आहे, हिंदीचे हायर प्रकार. ए मित्र तुम्हें देखकर आनंद प्रतीत हुआ, आणि हायर हिंदी ए दोस्त तुम्हें देखकर दिल में बेहद खुशी हुई. दोन हिंदी आहे, हायर हिंदी लोअर हिंदी. तसं हे मराठी हायर आहे. अग्निरथ म्हणजे रेल्वे, थांब्यात म्हणजे स्टेशन मध्ये, आली म्हणजे आगमन झालं. अरे सरळ रेल्वे स्टेशन मध्ये म्हणून सांग की काय लावलंय. तुम्ही जर स्टँड तिथं जर गेला, तुम्हाला एकाने विचारलं राज्य परिवहनाचं गमन झालं का हो मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या, काय म्हणाला राज्य परिवहन म्हणजे मुंबईला जाणारी एसटी गेली का सरळ विचारते झटणाऱ्या. राज्य परिवहनाचं गमन झालं का मुंबईकडे प्रस्थान करणाऱ्या उचित कोणत्या समयी झालं. कळलं काय, कानपाडी द्याल तुम्ही त्याला, सरळ मराठी बोल. अहो हे मराठीच आहे. राज्य परिवहन म्हणजे एसटी, स्टेट ट्रान्सपोर्ट. कोण म्हणायचं एवढं. तशी ती तसं पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा आहे. सकारात्मकता म्हणजे काय, आता मी सांगतो. सकारात्मक की आपण त्या घटनेची एकच बाजू विचार करतो, आणि ही केव्हा गरज पडते, ज्या वेळेला अपयशाची बाजू येते त्यावेळी सकारात्मक विचार करणे. त्याचे एक मस्तपैकी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. अकबर बादशाहच्या दरबारातली कथा आहे. 2 मिनिटात सांगतो बघा पॉझिटिव्ह थिंकिंग किती इफेक्टिव्ह असतं. अकबर बादशाह एक दिवशी नाराज होऊन बसला होता. त्याला नाराज झाली, बिरबलाशिवाय चैन पडा नाही. बिरबलाला बोलावं म्हणलं, महाराज की जय हो. काय झालं महाराज, नाराज दिसताय. राणीबरोबर भांडण झाले म्हणलं. भांडण झालंय, जे होतं ते भल्यासाठी. ती गवळेशपूर काय म्हणत होती, केल्यानं होतं यात काय. तर ते बिरबल काय म्हणला, जे होतं ते भल्यासाठी. अरे राणीबरोबर भांडण झालंय, सकाळपासून जेवायला दिलं नाही, तुम्ही जेवला नाही. नाही जेवलो, होते ते भल्यासाठी. पुन्हा बातमी आली थोड्या दिवसांनी की तिकडच्या आपल्या प्रदेशात दुष्काळ पडलाय. बिरबल तिकडे दुष्काळ पडला, आज्ञापितो दुष्काळ पडलाय, होतं ते भल्यासाठी. काय माणूस आहे का, कोण आहे. पुन्हा ते राणीबरोबर भांडण झालेलं, राजा रागात होता, मला शिकारीला जातो. उपाशीपुढे शिकारीला जायला निघाला आणि तलवार धार लावा लागला. शिकारीला आपली धार लावताना काय झालं, धार लावताना त्याचं बोटच कट झालं, रक्त आलं, पट्टी बांधली. बिरबलला बोलावं म्हणलं बिरबल बघ की शिकारीला निघालोय आणि तू बी यायचं, पण बोट कट झालं, खूप दुखायला लागले. नाही महाराज होतं ते भल्यासाठी म्हणलं. काय नाला कायच म्हणला, तुझ्या राजाचं बोट कट होतं ते भल्यासाठी. नाही महाराज भल्यासाठी, ह्याला तुरुंगात टाका म्हणलं. तुरुंगात टाका त्याला. ह्याच्या राजाचं ह्याच्या मालकाचं बोट कट झालंय आणि भल्यासाठी, मग तुरुंगात टाका. तुरुंगात जाताना म्हणला महाराज हे बी भल्यासाठीच आहे. काय म्हणलं, तुरुंगात टाकलं कुलवलं. महाराज एकटीच, अकबर बादशाह एकटाच गेला शिकारीला, तसंच बोट कट झालेलं पट्टी बांधून. राणी संघ भांडण झाले, जेवण नाही पोटात. संघ कायमचा आवडता जोडीदार बिरबल नाही, बोट दुखायला लागले. शिकार काय सापडना, करत करत रात्र झाली. रस्ता चुकला आणि तो रस्ता चुकून परत यायच्या सोडून आदिवासींच्या प्रदेशात गेला. आणि ते आदिवासी सगळ्यांनी पकडलं राजाला. त्यांची भाषा ह्याला येत नाही, यांची भाषा त्याला येत नाही, ते लागले रात्रायला. आणि त्या आदिवासी त्याला माहित नव्हते कोण आहे ते, आणि तिने राजाला धरल्यावर ते आदिवासी आपापसात बोलू लागले की बाहेरचा माणूस सापडला की आपली देवीला बळी चढवायचा. आणि सकाळी राजाला आंघोळ बिंघोळ घातली आणि हिला देवीला बळी चढवायचं ठरवलं. राजा सांगायला लागला मग मला मारू नका, पण ती भाषा त्याला कळत नव्हती. त्याला झोपवला, पालता झोपवला धरून त्या आदिवासीने. असं पुढे हात ठेवला, दोन्ही हात, आणि मुंडकं उडवायचं होता वरून. आणि तो मुंडकं उडवायचं तेव्हा त्याचा लीडर म्हणला, नेता थांबा म्हणला, थांबा. तर काय झालं, तो माणूस 9 बोटाचा आहे म्हणजे, हिचं बोट कापलंय. आणि बट्ट्याचा माल देवीला चालत नाही म्हणलं. हे 9 बोटाचं नको, आपल्या देवी आहे आपली, खूप पावल सोडायला म्हणलं. अरे बापरे म्हणला. बोटाकडे बघितलं, दिवस उगवला गेला आणि बिरबलाला म्हणला सोडा त्याला बाहेर म्हणला. अरे बिरबला तू बोललास ती बरं झाली म्हणला, हे बोट कट झालं म्हणून आजू वाचून माझा मुंडकं बाजूला होत होतं म्हणला. अकबर म्हणला बिरबल माझं बोट कट झालं, लक्षपूर्वक ऐका, माझं बोट कट झालं ते म्हणला तुम्ही होतं ते बऱ्यासाठी, पण तुला तुरुंगात टाकताना ते बी बऱ्यासाठी कसं रे म्हणला. महाराज ते बी बऱ्यासाठी सोडून म्हणला की मला तुरुंगात टाकलं तर तुमच्या बरोबर कोण येणार होतं, मी. तुम्ही किती बोटाचा 9, मी किती बोटाचा 10, म्हणजे नंबर कोणाचा माझा. मग भऱ्यासाठी होय बरोबर आहे म्हणला.
म्हणजे तात्पर्य या घटनेचा अर्थ असा आहे की पॉझिटिव्ह थिंकिंग केलं त्यानं प्रत्येक गोष्टीचं, तर पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे आपल्याला काय होतं की यश सोपं होतं. आपला नेक्स्ट पॉइंट आहे तर सकारात्मक दृष्टीने विचार करायला पाहिजे. मार्क आता बघा की मुलं आजकाल आत्महत्या करतात, मार्क कमी पडले वगैरे, नापास झालं नाही, चुकीच आहे ते. पॉझिटिव्ह थिंकिंग करत नाही ते. एखाद्या वेळेला आपली एसटी चुकते, काय वाईट वाटतं का नाही? आता ह्या पॉझिटिव्ह थिंकिंग काय करायचं हो की ज्या वेळेला एका माणसाची एसटी चुकली, तो म्हणला काय माझं बॅड लक, एसटी चुकली माझी, मागली एसटी आली मिळाली, ती एक जाऊन अर्धा तास झालं होतं पहिली एसटी, बघतो तर मागली एसटी पुलाखालनं खाली पडली होती. मग आता ती चुकली तीच बरं झालं का नाही? तर प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी एक रहस्य असतं आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये येतं. तर ती पॉझिटिव्ह थिंकिंग मुळे आपल्याला त्या गोष्टीची सकारात्मकता कळते. असू ते जे होतं ते आपण त्यातून यश निर्माण करू, काय हरकत नाही. मला एक घटना क्रिकेटची सांगतो. श्रीलंकेने एकदा वर्ल्ड कप जिंकला होता, माहिती आहे का? सनत जयसूर्या त्यावेळी फॉर्म मध्ये होता. पण तो वर्ल्ड कप जिंकण्यापूर्वी हा ह्याचा पॉइंट आहे, म्हणजे कंटिन्युटीचा, चिकाटीचा. श्रीलंका कायम हारायची. त्यांच्या क्रिकेट बोर्डाने सांगितलं तुम्हाला ताकीद म्हणला, तुम्ही हारताय, आता आम्हाला बी सवय झाली हारायची म्हणला, हारा पुढाला पण दमाला खेळू नका, याला की चौके चक्के झोपताच म्हणला. हाराय किती एक मॅच दोन किती खेळायला थोडं तुमचं बाद झाला की लंकेला तुमचं स्वागत, पण स्लो खेळला की याद राखा मला, काढून टाकेल. मग श्रीलंका जायची, जना खेळायची, हारायची यायची, रोज प्रत्येक वर्षी हार आहेच त्याची. पण त्यांना ते त्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली की त्यांचा फास्ट खेळ इतका गाजतावला, एक काळ असा की श्रीलंकेला जग भिवू लागलं आणि श्रीलंकेनं वर्ल्ड कप जिंकला. फक्त कशामुळं? या कंटिन्युटीमुळे. तर यासाठी आणि शेवटी तुम्हाला सांगू का, आपलं जीवन एक विचित्र पुस्तक आहे. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है. जिंदगी एक बड़ी अजीब किताब है. पता नहीं उस किताब के कितने पन्ने हैं, पता नहीं कौन से पन्ने पर क्या लिखा है, मगर इतना जरूर पता है उसके आखिरी पन्ने पर मौत लिखी है. मौत, एंड ऑफ द लाइफ. जीवन एक विचित्र पुस्तक आहे. आपलं जीवन त्यात एक विचित्र पुस्तक आहे. त्यात किती पानं आहेत आपल्याला माहित नाही. त्या पुस्तकात म्हणजे आपलं आयुष्य किती आपल्याला माहित नाही. कुठल्या दिवशी काय घडणार आहे म्हणजे कोणत्या पानावर काय लिहिले माहित नाही. पण त्याच्या शेवटच्या पानावर काय लिहिले माहित आहे की माझा मृत्यू आहे. आणि शेवटी तुम्ही यशानं खचून गेला किंवा डबल ताकदीनं पुन्हा अपयशानं खचून गेला किंवा अपयशावर मात केली, तर शेवटी हा उगवणारा सूर्य एक दिवशी अस्ताच जाणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आपण या जीवनात यशस्वी व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे की हार्ड वर्किंग जे आहे ते अतिशय गरज. हार्ड वर्किंग इज द मास्टर की ऑफ सक्सेस. हार्ड वर्किंग इज द मास्टर की ऑफ सक्सेस. कठोर परिश्रम ही यशाची गुरु किल्ली आहे. मास्टर की आपण म्हणतो मास्टर स्ट्रोक, तसं एक मास्टर की आहे. आपण कशाच हार्ड वर्क करतो. आता हार्ड वर्क जरा लांब लेक्चर आहे. तर हार्ड वर्क असं करा की ती तुमची भक्ती नको, ती तुमची तपस्या झाली पाहिजे. तपस्या झाली पाहिजे. तर ज्या वेळेला गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला, तो कमी जातीचा म्हणून त्याला धनुर्विद्या शिक्षण दिलं नव्हतं. महाभारताचं उदाहरण देतो. गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला शिक्षण दिलं नव्हतं. त्यानं काय केलं बघा, हार्ड वर्किंग. द्रोणाचार्यांचा जंगलात मातीचा पुतळा गेला आणि त्याला बघून तो बाण चालवत देवाला बी तयार, तो एक्सपर्ट झाला. एके दिवशी कौरव पांडवांना घेऊन द्रोणाचार्य जंगलात फिरत आले. त्यांचे एक्सपर्ट अर्जुन त्यांचा धनुर्विद्या शिकवत होते. धनुष्य बाण कसा चालवायचा. आणि ज्यावेळी कौरव पांडवांना घेऊन ती जंगलात आले त्यावेळेला त्यांना एक कुत्र दिसलं. तर कुत्र्याचं तोंड धनुष्य बाणाच्या बाणाने असं गुंपलं होतं, त्याला भुंकता येत नव्हतं. बरोबर इथून बाण निघाला, इथून निघाला, 2-3 बाण मारले होते. द्रोणाचार्य म्हणाले हा कोण धनुर्धर आहे? कुत्र्याचं तोंड बाणानं गुंपलंय, सुई दोऱ्यानं गुंपल्यासारखं. इट इज इम्पॉसिबल. इफ इट इज पॉसिबल, जर शक्य असेल तर तो महान धनुर्धर आहे. महान
आणि त्यांनी शोधत शोधत गेले तर त्या ठिकाणी एक भिल्ल तगडाच्या तगडा एक मूर्तीच्या पुढे पान चालवत होता आणि तो भक्ती करत होता, त्याची तपस्या करत होता, नामस्मरण करून पुन्हा तो पान चालवत होता. ते बघितलं आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्य गेले आणि ते थक्क झाले, अरे माझाच पुतळा. मग त्याने विचारलं कोण आहेस तू? तर मी म्हणला गुरुजी. मस्त वंदन केलं गुरुजींना. म्हणला तुमचा शिष्य तुम्ही नाकारलेला एकलव्य, ह्या कुत्र्यास तू केले? हो मी केले. काय झालं? गुरुजी मी भक्ती करत असताना ह्या कुत्र्यासारखा भुंकून मला त्रास देत होता. मग कुत्रा तू पाहिला? नाही पाहिला म्हणला. कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेनं मी बाण चालवले, ते करेक्ट कुत्र्याचे ओठ गुंफले गेले जेणेकरून तू मरू नये, पण त्याचं भुंकणं बंद होऊन माझ्या तपस्येमध्ये अडथळा बंद हो. तू केलं आवाजाच्या दिशेनं न बघता हो. अरे बापरे, अजून माझ्या अर्जुनाला सुद्धा शिकवून नाही मी. आणि त्याच वेळेला द्रोणाचार्यांना अत्यानंद बी झाला आणि दुःख झालं, कारण त्यावेळी वर्ण व्यवस्था होती हो. आणि त्याने सांगितले तुझ्या गुरुदक्षिण, मला गुरु मानतोय, गुरुदक्षिणा दे. आणि उजव्या हाताचा अंगठा दिला, मागितला, त्याने दिला बी आणि तो कायमचा माग पडला आणि अर्जुन धनुर्धर ठरला. ते विषय तिकडे जायच नाही आपल्याला की त्यानं गुरु द्रोणाचार्याची मूर्ती ठेवून गुरुनं विद्या शिकवायला नकार दिला तरी तो माग सरला नाही, हे सांगायचं आहे मला. आता दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ही ट्यूबलाईट बघताय तुम्ही, ट्यूबलाईटच्या अगोदर बल्ब होता. बल्ब माहिती तुम्हाला, कटका दाबाला की लाईट लागायची. त्या बल्ब जुन्या पत्त्याला अशी तार असायची, तार. याचा शोध कोणी लावला? कोणी लावला? थॉमस एडिसन. बरोबर. एडिसन हा शोध लावत असताना रोज प्रयोगशाळेत जायचा आणि तो बल्बाचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्यात तार टाकायचा, बटन दाबली ती तार वितळायची. तार टाकायचा, बटन दाबली, दुसरा बल्ब बनवायचा, तार टाकायचा, वितळे, तार टाकायचा, चालूच आहे. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, वर्ष म्हणजे एक प्रयोग झाला, 2 झाला, 100 झाले, 200 झाले, 400 झाले, 500 प्रयोग केले, सक्सेस नाही. ऑल हेल्पर्स लेफ्ट हिम इन द लॅब. सगळे त्याला ते मदतनीस सोडून गेले, होत नाही. एडिसन साहेब म्हणले तार टिकत नाही. आणि मग त्याने असं करत 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 चिकाटी किती बघा, 999 वेळेला प्रयोग केला. परसिव्हरन्स, टिकाचा साथ. सगळे निघून गेले पण तो नाही गेला, लागणार नव्हता. आणि ज्यावेळेला 1000 वेळा त्या डोक्यात आलं की तांब्याची तार वापरली, सोन्याची वापरली, चांदीची वापरली, लोखंडाची वापरली, चांदी सगळ्या 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 तारा वापरल्या आणि डोक्यात क्लिक झालं की एक तार वापरायची राहिली, ती म्हणजे टंगस्टनची. टंगस्टनची तार वापरली, बटन दाबल्याबरोबर लाईट लागली, अत्यानंद झाला त्याला. आणि आज ह्या लाईटा बिकॉज ऑफ हिम गॉड इट्स गॉडचं गिफ्ट रिअल, देवाची आपल्याला गिफ्ट आहे, पण त्याच्यामुळे झाली. आणि आपण यश मिळवतात ना, यशा पाठीमागची आपली विचारसरणी काय, तो म्हणला असता आता बल्ब शोध लागला, आपण नवरा बायको तेवढं जगाला कोणाला सांगायचं. त्यावेळी काय होतं, ते रॉकेलची दिवे किंवा गोडीला दिवे रातभर नाकात असं काळं पिंपूड व्हायचं, सगळा घाणेघाण, कार्बन डायऑक्साईड व्हायचं जायचं. बल्ब शोधल्यावर बंद झालं सगळं. ते सगळ्या जगाला दिला त्यानं. त्याचा दृष्टिकोन मानव नोबल कंडक्ट होते त्याचं आणि सगळ्या जगाला त्या प्रकाश मिळाला. पण त्यानं 999 वेळेला अपयश आल्यानंतर सुद्धा, नॉट अ जोक, टेक इट केअरफुली, सिरियसली, टेक इट सिरियसली. वन साइड आय एम टेलिंग यू, पुन्हा पुन्हा सांगतो, 999 वेळेला अपयश आला असताना. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तिचे 999 अपयश, 1000 वेळेला ते सक्सेस झालं. तर मी तर म्हणतो त्या पाठीमागं दुसरं मला काय सुचलंय, 999 वेळेला अपयश आलं असता 1000व्या वेळेला यश येणं ही देवाला त्याची दया आली असते. देवाला त्याची दया आली म्हणून शायर म्हणतो, खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रज़ा क्या है. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे. देवानं भक्ताला विचारलं पाहिजे काय तुझ्या नशिबात लिहू सांग. एडिसनला शेवटी सक्सेस दिलं बिकॉज ऑफ परसिव्हरन्स, पॉझिटिव्ह थिंकिंग अँड हार्ड वर्किंग. प्लॅनिंग तर होतच आणि तो आज बल्ब आपण वापरतोय.
आता अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तो पॉझिटिव्ह माझं लेक्चर आहे पॉझिटिव्ह थिंकिंग स्पेशल, त्यात सांगेन. आता ह्यात वेळ नाही मला सांगायला की तुम्ही आम्ही आता ही कशाची तपस्या झाली? संशोधनाची तपस्या. आता पैसे श्रीमंत होण्याची तपस्याचं एक उदाहरण सांगतो. श्रीमंत होण्याची एक मुलगा होता आणि त्याला आता पैसे सगळ्याला एव्हरीबडी वॉन्ट्स टू अर्न मनी, सगळ्याला पैसे कमवायचे, मला कमवायचे, तुम्हाला कमवायचे. पण जिजिता हुई सिकंदर कहते, एक तरुण होता आणि त्या डोक्यात कल्पना सुचली. तो उस बात का दीवाना हो गया था अमीर बनने का. उसके सर पे जुनून छा गया था, मैं एक दिन दुनिया का अमीर बनूंगा. येस. त्याने काय केलं, जमीन होती 4-5 एकर ती विकली आणि त्यातले थोडे पैसे घेऊन तो अरबस्तानला गेला. त्यावेळी विमान नव्हतं, पाण्याच्या जहाजाने गेला आणि जाताना काय केलं, प्लास्टिकच्या पिशवीत गुलाबाची फुलं मिळतात नाही विकत, ती गुलाबाची फुलं 5-25ची घेऊन गेला आणि तिथं अरबाची पेट्रोल पंप आहे. त्यांना सांगितलं की तुमच्याकडे नाही ती असते, तुमचे पेट्रोल पंप सजवून देऊ का मी गुलाबाच्या फुलाने? ते अरब खुश झाले. शक्य आहे का? वैशक्य मी करतो की म्हणला. ह्याला माती मी आणतो इंडियात म्हणला. ठीक आहे म्हणले, पण मला पैसे नाहीत म्हणला. हे सगळे पैसे मी निघून येतो आला, एवढं करून आता पैसे किती पैसे पाहिजे? अरबाने जर सांगितलं तेवढे पैसे दिले, लाखो करोड रुपये. आला येतो आणि काय केलं त्यानं, त्या जहाजात माती भरली. कोण जाईल का? भारतातनं माती विकत घेतली, जहाज भरून माती घेतली आणि अरबस्तानला गेला आणि तिथं हाताखाली वर्कर घेऊन तिथं काय केलं, ते सगळ्याचे पेट्रोल पंप गुलाबाच्या फुलाच्या कुंड्याने सजवून ठेवले. अरब खुश झाले, भरपूर पैसे दिले आणि मग इंडियाला परत आला. हा भारतातला तरुण होता. आज भारतातला सर्वात श्रीमंत अंबानीचे वडील धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानी इज द रिचेस्ट पर्सन इन इंडिया. ही हॅज 2 sons, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी. आज मुकेश अंबानी टॉप मोस्ट श्रीमंत आहे. त्याच्या पाठीमागं ती तपस्या होती, कसं वेट लागलं होतं पैसे कमायचं. उस बात की दीवानगी छा जानी चाहिए, दीवानगी. प्रेम सगळ्याला माहित आहे की प्रेम करतो आपण. आता प्रेमाची तपस्या बघा. जगात आपण एक प्रेम ऐकलेलं असतं, लैला मजनू. तर लैला मजनू खरं खोटं का माहित नाही, पण त्यावर एक कोटेशन काय आहे, कोडे बरसते ती मजनू की जिस्म पर, निशान होते ती लैला की जिस्म पर. त्याला कोड्यानं मारत होते मजनूला आणि ते उरण उठत होते लैलाच्या शरीरावर. इज इट पॉसिबल इन दिस एज? आता युगात शक्य आहे का? कोण मी प्रेम करतो मला मारत त्याच्यावर, मला मारून गावते, त्या उठत नाही काय नाही, मला कुठे मारताय? एवढं प्रेम नाही. आता प्रेम कसं सांगतो तुम्हाला, प्रेम मी तुझ्यासाठी 7 समुद्र ओलांडून यायला तयार आहे. प्रियकर काय म्हणतो, प्रेम मी तुझ्यासाठी 7 समुद्र ओलांडून यायला तयार आहे. मग काल का आला नाही? गटार आडवा आलो. असं प्रेम आहे. मग लैला मजनूच्या प्रेमामध्ये एक त्यात प्रेमाची तपस्या सांगलं. त्यात महत्वाची ही गोष्ट घ्यायची आपल्याला, गैरअर्थ घ्यायचं नाही. तर ज्या वेळेला त्या लैलाच्या भावानं मजनूला खूप मारलं, तो बेशुद्ध पडला. का मारलं? तू जाता येत आमच्या घराकडे का बघतोयस? तो जाता येताना लैलाकडे बघायचा, तर पुन्हा बघत नाही म्हणून सांग. आणि मग त्याला सोडलं. लैला खाली आली, त्याला पाणी पाजलं. म्हणजे कशाने माझ्या घराकडे बघू नको, शपथ का? मग शपथ पप्पा बघत नाही म्हणला. मग घरी गेला, दुरुस्त झाला. पुन्हा 15 दिवसांनी दुरुस्त झाल्या. पुन्हा भाजी आणायला गेला, तर आता खाली मान घालून गेला. असं करत भाजी आणली आणि ज्यावेळी परत यायला लागला आणि त्यावेळेला जायचं तेवढ्यात वर बघितलं, त्याचा भाव तिथंच होता. पुन्हा धूप पडला, तो पुन्हा बेशुद्ध पडला. लैलानं विचारलं, तुझे कितनी बार कहा था मेरे घर की तरफ मत देखना भाई, मेरा तुझे पीटता है मारता है, फिर क्यों देखता है? तर त्याच्यातून एक वाक्य जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही अभ्यास, तुमची लैला कोण आहे? तुमचा अभ्यास, तुमची परीक्षा. तुम्ही मजनू होऊन तिच्या पाठीमागे लागलं पाहिजे. तर तो काय म्हणाला, बार बार मेरा भाई तुझे मारता है, तू मुड़ मुड़ कर मेरे घर की तरफ मेरी तरफ क्यों देखता है? तो मजनू ने कहा, लाख पूछे मैं सोचा तेरे संभल के चलूं. लाख वेळाला विचार केला तुझ्या गल्लीतनं जायचं, सांभाळून जायचं. लाख पूछे मैं सोचा तेरे संभल के चलूं, मगर कदम डगमगाए तो मैं क्या करूं? कदम डगमगाए तो मैं क्या, मला कंट्रोल होत नाही. इसका मतलब है मेरे बच्चों, मित्र हो, इसका मतलब है जो बात तुम चाहते हो उस बात की दीवानगी छा जानी चाहिए. जैसे मजनू के सर पे लैला की प्यार की दीवानगी, उस बात का जुनून छा जाना चाहिए, जुनून. जब मजनू को गांव के बाहर निकाला गया, वो पागल हो गया और एक हिरन का बच्चा उसके हाथ में आया. तो हिरन के बच्चे से क्या कहता है,
एक दीवाना तेरे प्यार में आए भरता है, लैला लैला करके तेरी याद में दिन गुजारता है. तर दिसते पिल्लू उडी मारून लैलाकडे गेला, लैलाच्या त्यात बसतात आणि त्याला ओळखलं ते प्रेम आत्मिक प्रेम होतं आणि ओळखलं हे मजनू की तरफ से आया है आणि त्याला परत पाठवलं. इतकं अगाढ प्रेम होतं, अगाढ प्रेम. हे झालं तरुणीचं. 10वीच्या इंग्लिश पुस्तकात द आयडियल लव्ह हा धडा होता. एक डॉक्टरीन बाई होत्या, त्याच्याकडे एक म्हातारा आला. म्हातारा बघा हे प्रेम कसं नवरा बायकोचं आहे. आणि तो म्हातारा प्रेमाची तपस्या विषयावर बोलावला. हार्ड वर्किंग टॉपिक खाली. तुम्हाला हार्ड वर्किंग अभ्यासात करायचं आहे, यशात करायचं आहे. इतकं कष्ट करा कि खुद ही को कर गुनो जितना भी हद तक दिल से पहले खुदा को बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. Why are you waiting for success? Success must wait for you. तुम खुदा क्यों मांगते हो? तुम खुदा को क्यों मांगते हो? खुदा तुमसे जरूर पूछेगा क्या चाहिए, कितनी तपस्या कर रहा है, कितनी भक्ति, कितनी इबादत कर रहा है. मैं तुझे देने के लिए तैयार हूं. इट इज पॉसिबल. कारण हे घडून गेले. तर तो डॉक्टरीन लेडी डॉक्टर होत्या, त्या अनमॅरिड होत्या आणि एक म्हातारा आला आणि तो म्हणला की डॉक्टर दबाव होता जेवणाचा आणि तो म्हणते अंगठ्याला लागलो होतं, जखम झाली होती आणि तो म्हणला की टाके घ्या. असा बसला खुर्चीवर आणि अंगठ्याला म्हणला टाके घ्यायचे, स्टीज म्हणतात त्याला, स्टीज. तर ती टाके घ्यायला आली. टाके घेताना थोडं दुखते म्हणताना ती डॉक्टरीन बाई काय म्हणल्या, तुमच्या घरी म्हणजे कशात आपण इंजेक्शन करताना डॉक्टर कसं म्हणतो नाही तुला काय पाहिजे खायला असं म्हणत पण इंजेक्शन करतो. तर डॉक्टरीन बाई काय म्हणल्या की तुमच्या घरात कोण कोण आहे काय. कोण नाही म्हणला. एक टाका घेतला, दुसरा टाका घेतला. डबा घेऊन कुठं चाललाय. माझी बायको आहे म्हणला दवाखान्यात. मग काय झालंय त्याला. तर अल्झायमर ती कोमात आहे म्हणलं. तिसरा टाका घेतला, जखमला ड्रेसिंग केलं. ते डॉक्टरीन बाई म्हणल्या की तुम्हाला ओळखते का. डज ही नो यू. इंग्लिश मध्ये डज ही नो यू. तर तो म्हणला शी डझंट नो मी. ती मला ओळखत नाही. मग कशात त्याला ओळखत नाही तर तुम्ही तिची सेवा करते माहित कशात जाते पुन्हा तू नाही म्हणलं. She doesn't know me who I am, but I know her who she is. ती मला ओळखत नाही मी कोण आहे, पण मी त्याला ओळखतो ती कोण आहे. ती माझी पत्नी आहे, माझी जीवन साथी, माझी अर्धांगिनी आहे. आज कोणामुळे ती मला ओळखत नाही मी कोण आहे, पण मी त्याला ओळखतो ना. ती जीवनाचा प्रवास त्याच्यावर माझा गेला, मी त्याला ओळखतो. म्हणून भरभर डबा घेऊन गेला. त्या डॉक्टरीन बाई अशाच बघत उभा राहिल्या आणि तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या आणि त्यांनी देवाला वर करून सांगले, ऐ खुदा देना है तो मुझे ऐसा पती दे दे. असला मला नवरा दे. इट इज कॉल्ड एन आयडियल लव्ह. याला म्हणतात प्रेमाची तपस्या. तर ही तपस्या जर प्रेमाची जर आपण केली तर अशक्य असं काहीच नाही. म्हणून हार्ड वर्किंगची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. दुसरं उदाहरण घेऊया आपण. आता देवाची तपस्या करतो. मुसलमान नमाज पडतात, हिंदू मंदिरात जातात, ख्रिश्चन चर्च मध्ये जातात. फॉर एक्झाम्पल एक घेतो मी की आपण म्हणतो रामाच्या मध्ये गेलं राम 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 झालं. प्रभू रामचंद्र की जय, सीताराम जय. ही तपस्या नाही झाली. ज्यावेळी एका भिल्लानं अनेक खून केले होते आणि त्याने कवट्यांचा ढिगारा लागला होता, तिथून नारद जात होते आणि नारदाला मारायला उठल्यावर नारद म्हणाले तू का करतोय. तर माझ्या मुलाबाळासाठी करतोय. लोकांना मारून त्यांचे हिसकावून घेतोय. तर तू पाप करतोय, तुझ्या पापात ते सहभागी आहेत का. त्याने विचारलं घरात. तर म्हणले आम्ही तुझ्या पापात सहभागी नाही. मग म्हणला पुकड करतोय. तर तो कोळी काय म्हणला, वाल्या कोळी, तो काय म्हणला की अरे बापरे माझ्या हातनं खूप पाप झाले, मी खूप माणसं मारले, मी काय करू. रामनामाचा जप करू. दिले तर सुटका दिली. खूप पाप केलीस तू आता, पण आता करत नाही, मला सगळं सोडलं. आणि त्या ठिकाणी झाडाखाली बसला. नारद निघून गेले. तो काय म्हणत बसला, राम नामाचा जप कर. राम 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 राम. इतका म्हणला, इतका म्हणला, इतका म्हणला. रात्र गेली, दिवस गेले, आठवडे गेले, वर्षे गेली, पण राम रामची तपस्या चालू होती. न भूख है ना प्यास, न नींद है ना आराम. हर वक्त राम के नाम की रट लगाए बैठा. अंगावर मुंग्याचं वारूळ चढलं. दाढी लांब लचक वाढली होती आत वारुळातच. आणि कितीतरी वर्षानं नारद तिथून पुन्हा जात होते तर वारुळातून आवाज आला, राम 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 राम. त्याने म्हटलं इथून कुठून आवाज येतोय. त्याने कुदळीने घेतली ते त्यांना फोडलं तर आत तो दाढीवाला माणूस. कोण आहे तो. तर तो मीच की म्हणला तुम्ही सांगितलं तपस्या करा रामाची, रामनामाचा जप केला. किती वर्षे तुम्ही गेल्यापासून. अरे काय केलं हे. काही नाही म्हणलं रामनामाचा जप म्हणल्यावर जपत.
फोन करतो त्यावेळी फोनच करतो तू आता रामाची भक्ती म्हणजे रामाची भक्ती. तर आशीर्वाद दिला, मला देवानच पाठवले, म्हणला आता तुला ज्ञान प्राप्ती झाली. आणि तो वाल्याचा कोण भरला? वाल्मिकी. त्यानं रामायण लिहिलं, जे रामायण आज फक्त भारतात नाही जगभरात चवीनं पाहिलं जातं, वाचलं जातं. तर ही काय झाली? कशाची तपस्या झाली? भक्तीची तपस्या झाली. तर मित्र हो, हार्ड वर्किंग भक्तीमध्ये बी केली पाहिजे. तर दुसरी एक भक्तीमध्ये ते सांगतो, हा महाभारताचा किस्सा बघा. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे, द्रौपदीच्या साड्या वडा लागल्या आहेत. दुर्योधन, दुःशासन सगळी मंडळी तिथं बसलेली आहेत भर दरबारात. आणि द्रौपदीनं भाऊ कोणाला मानतो? कृष्णाला. आणि कृष्ण त्याच्या गावात, तिच्या राजधानीत बायको समोर जेवत बसलाय. आणि बायको कृष्णाची रुक्मिणी का सत्यभामा त्याला जेवायला घालत होती. आणि कृष्ण हसत हसत म्हणला, अगं तुला माहित आहे का काय झालं? तर तिकडे द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे. आणि मग तुम्ही भाव इथं काय करलं? जावा की तिला मदत करा. नाही, तिने मनापासून अजून मला बोलवलं नाही. ती पहिल्या साडीच्या विटोळा काढ, साडीला हात घातल्यावरती म्हणली, कृष्णा धाव. साडी वडायला आल्यावर कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव. साडी खूप लांब होती, पहिल्या साड्या होत्या. कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव म्हणली. आणि ज्यावेळी तिला कळलं की आता माझ्या साडीचा शेवटचा विटोळा शिल्लक आहे, माझं वस्त्रहरण होईल, माझी अब्रू जाईल, त्यावेळी शेवटला ती म्हणली कृष्णा धाव म्हणून जी आत्मकी काळी फोडली. देव होता. विदिन अ सेकंड कृष्ण अपीअर, तिथे कृष्ण प्रस्तुत झाला आणि साड्याचा पुरवठा करून तिचा अब्रू वाचवली. आणि पुन्हा जेव्हा ती कृष्णाच्या बायको विचारलं की आता कसं गेला तुम्ही? तर त्यावेळी जोपर्यंत तुम्ही बाय हार्ट, जब तक तुम दिल से कोई दुआ नहीं मांगते तब तक वो खुदा तक, ईश्वर तक पहुंचती नहीं पहुंचती. मनापासून जोपर्यंत तुम्ही येत नाही ते कृष्णार्थ म्हणून ज्यावेळी आत्म ओरडली, डायरेक्ट करंट लागला आणि तो कृष्ण तिथं आला. ही काय झाली? ही भक्तीची तपस्या. अशी भक्ती करून लोक गेलेले आहेत. तर दुसरं एक उदाहरण सांगायचं तुम्हाला, ती आता सिंगिंग मध्ये तपस्या, गाणं गातो आपण. किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर वगैरे गाण्याची तपस्या केली आहे लोकांनी. तुम्हाला माहिती आहे, एक ऑब्झर्वेशन मी एकट्यानंच केलेलं आहे. प्रत्येक गायकाचे गायकीचे गाल असे फुगलेले असतात. आता ती श्रेया काय घोषवाल कोणतं आहे बघा, कुठलीही घ्या, लता मंगेशकर घ्या, आशा भोसले घ्या, त्याचे गाल असे फुगलेले असतात. आणि गायका किशोर कुमार, मोहम्मद रफी कोण आहेत? कारण का माहिती आहे का? ते रियाज करून रियाज करायचो, रियाज. तर एक मुलगा 6वीला होता, 6वीला असताना 12-11 वर्ष वय असतं. 6वीला होताना त्यानं शाळेतनं पळून गेला, घरी गेला नाही. त्याला नाद होता संगीताचा, घरी शिकू देत नव्हते. आणि त्यानं तिथून गेला पुण्याला, गेले पुण्याच्या एका जंगलात गेला. आणि तिथे एका गुरुजवळ त्यानं म्हणलं मला संगीत शिकवा. मी शाळा सोडून आलो. कशाला? नाही, मला संगीत शिकायचं आहे म्हणलं. आणि 6 किलोमीटर जो चालत जायचा, 6 किलोमीटर डोक्यावर पाण्याची घागर गुरुसाठी आणायचा. अशी कित्येक वर्षे तपस्या केली, थोडक्यात सांगतो. आणि असा गायक झाला की शेवटी तो इतका गाजला की ज्यावेळी ते गायला लागले की लोक मंत्रमुग्ध व्हायचे, जसा काय तानसेन गातोय का. आणि त्याला भारत सरकारनं 6वीतून वर्गातून पळून गेलेल्या मुलाला भारत रत्न पुरस्कार दिला. आणि त्याचं नाव भारत रत्न पंडित भीमसेन जोशी. काय म्हणायचं की मित्र, ही गायनाची तपस्या. मी मुद्दाम सांगायला आलो, ही गायनाची तपस्या. आता पुढचा टॉपिक आहे की तुम्ही ज्या गोष्टीत त्याची तपस्या केली पाहिजे. सचिन तेंडुलकर ज्या वेळेला 16 वर्षाचा होता त्यावेळी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळायला गेला. त्यावेळी पाकिस्तानमध्ये फलक लावले, सचिन बच्चे ज्या माँ का दूध पी करा, त्याला चिडवायला लागले. आणि त्यावेळी रावळपिंडी एक्सप्रेस बॉलर होता कोण, शोएब अख्तर, वाशिम अख्तर, म्हणजे टॉप क्वालिटीची बॉलर घेतो म्हणून विकेट काढून काढता येते. आणि त्याच्यासमोर सचिन ते काय सांगा, अगोदर उंची कमी, एवढा गडी. तर सचिन तेंडुलकरनं आत्मचरित्रात लिहिले की तो रात्रभर झोपला नाही. डोळे लाल झाले होते. डोक्यात एकच होता की मी पहिल्यांदा पाकिस्तानात आलोय. यांची बॉलर ते आताच्या काळात त्यांचं काय संघ बरोबर नाही, पण त्या काळात टॉप होते ते. इम्रान खानच्या कॅप्टनशिप मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता. तर त्यांच्या बॉलिंग पुढे त्यांचा स्पिनर अब्दुल कादीर
हे तिने लिहिलंय तेंडुलकर आत्मचरिता. तर रात्रभर जागा राहिला ते सकाळी खेळायचं कसं ज्यावेळी ग्राउंडवर बॅट करून आला, सचिन ज्या दूध पी क्या त्याला पोस्टर लागलेली चिडवत होते त्याला. तरी मी काय कोणाला काय उत्तर दिलं नाही, काय नाही. एकच लक्ष टार्गेट, माझं ध्येय आहे. आय वॉन्ट टू मेक सेंचुरी, माय कंट्री मस्ट विन इट. माझा देश जिंकला. आणि पहिला बॉल प्लेयर के लोक हसायला लागले, दुसऱ्या बॉलला बाउंड्री लगावली, तिसऱ्या बॉलला छक्का लगावला, सगळा पिन ड्रॉप सायलेंट झाला. आणि ज्यावेळी वाशिम अक्रम सारख्या इतक्या महान फलंदाजांना ज्यावेळी सिक्स मारला त्यावेळी तो सुद्धा हक्काच्या पक्का झाला, आऊट झाला नाही. मग अब्दुल कादिरला बोला, अब्दुल कादिर जगातला असला स्पिनर होता, तो नाचत यायचा बॉलिंग करायला, नाचत यायचा. त्याचा बॉल चापासारखा असायचा, कळायचं नाही कुठनं गेला कुठनं आला. बॉल बॅट करत बॉल मागे स्टंप घेऊन जायचा. असला घेतो म्हणून विकेट करणार अब्दुल कादिर त्या काळचा. तर अब्दुल कादिरला इम्रान खान बोला आता ह्याला आउट कर म्हणून. आणि ज्यावेळी अब्दुल कादिरनं बॉल टाकला, पहिला प्लेयर गेला, दुसऱ्या बॉलला ज्यावेळी अब्दुल कादिरला सिक्स मारला, त्यावेळी अब्दुल कादिर अवाक झाला. ओव्हर पूर्ण केल्यावर सचिन तेंडुलकर जवळ पाठीवर थाप मारली, तू जीवन जगातला महान फलंदाज होता. त्यावेळी अब्दुल कादिरचं वाक्य आहे. मला सांगा त्यानं रात्रभर झोपला नाही. क्या है ये? क्रिकेट की तपस्या है, ये क्रिकेट की तपस्या है. शतकांत शतक करून शतकवीर भारत रत्न झाला, भारत रत्न झाला. ही क्रिकेटची तपस्या आहे. फक्त मला आपल्या मुलांना मोटिवेट करायचं होतं की तुम्ही सुद्धा करू शकता. एव्हरीबडी कॅन डू इट. आता दुसरा एक काय सांगतो, दान धर्मातली तपस्या. दान धर्म काय फार लोकांनी केलेलं आहे. अरबस्तानातली गोष्ट आहे की मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे सर्वात आवडते शिष्य होते अबू बकर सिद्दीक रझियल्लाहु ताला. आणि त्यांनी काय केलं होतं, एका वेळेला त्यांना शत्रूसंग लढाईसाठी सामान लागायचं, निधी लागायचा, फंड लागायचा. मग त्यांनी ही मोठी लढाई आहे आणि सर्वांनी शक्य होईल तिथे जादा जादा मला निधी द्या. मग त्यांचं कॉम्पिटिशन होते. दुसरा शिष्य त्यांचा आवडता उमरला 1 नंबरवर अबू बकर राहायचा, 3 नंबर गनी आणि 4 नंबर अली, असे 4 शिष्य आवडते असायचे. आणि त्यावेळेला उमर म्हणला की माझा काय 2 नंबर लागतोय, आज मी 1 नंबर जिंकणार. आज मी काय करणार, मोहम्मद साहेबांनी मागितले तर मी माझ्या सगळ्या इस्टेटीतील अर्धा हिस्सा देणार. अर्धे उंट, अर्ध्या बकऱ्या, अर्धे पैसे, अर्ध्या कुजराच्या बागा, अर्धे दागदागिने, सगळे 50% देणार मला ना, अर्ध ठेवणार. आज कुणी काय आणलं ठेवलं, दरबार ठरला होता, मुमताज सगळ्यात ठेवलं. मग उमर आला. उमर म्हणला हे देवाच्या प्रेषिता, आज मैं पूरी मेरी जायदाद का आधा हिस्सा लेकर आया, आधा हिस्सा. आणि लाईन लागली बाहेर, उंटो बाकरी, इकडे बकऱ्या, इकडे खजूर बिजूर, सगळे दागदागिने, पैसे सगळे कमाल सगळे आले. मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले सब लोग आए, अबू बकर क्यों नहीं आया अभी? ते सांगितलं जाकर जाऊन बघा, ठिकाण नाही अजून, आपल्याला डिक्लेअर करायचं आता. तर त्यावेळेला त्याला सांगितलं तिथं तुमची वाट बघायला चला. ते आले. आल्यावर त्याला मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विचारलं अबू बकर इतनी देर क्यों हो गई? तर त्या अबू बकरने काय सांगितलं माहिती आहे का, ही देवाच्या प्रेषिता, यावेळी तुम्ही मागितलं होतं ना जास्तीत जास्त द्या म्हणून, तर मी सगळंच द्यायचं ठरवलं, सगळंच, काहीच ठेवायचं नाही. उशीर का? तर त्यामध्ये माझ्या घरची एक सुई आपण कपडे शिवतो ती सुई सापडत नव्हती म्हणून मला उशीर झाला. ती सुई सुद्धा मला ठेवायची नाही. आणि मोहम्मद साहेब म्हणाले अरे तूने ये लिबास क्या बनाया है, हे कपडे काय घातले? तर म्हणाले का या रसूलुल्लाह मैंने कपड़े भी दे डाले सबके, मेरे बाल बच्चे औरत के सबके. और ये क्या? तर झाडाची साल जे साल अंगाला लावली आणि त्याला बटन म्हणून बाबळीचे काटे लावले आणि अशा वेशात तो दरबारामध्ये आला. त्याने सांगितलं ही देवाच्या प्रेषिता, आज मैंने कुछ नहीं रखा, सब कुछ कुर्बान किया है, सब कुछ दान किया. आणि हे दृश्य चालू असताना तर त्यावेळेला काय झालं, आता देव सर्व व्यापी, त्याला सगळं माहित असते. पटकन देवाने एक देवदूत पाठवला जिब्रील म्हणून.
आणि त्यांनी सांगितलं त्या प्रेषितांना की तुझ्या शिष्याची ही जी अदा आहे उस अदा पे खुदा फिदा हो गया है. या कृतीवर खूप देवखुश झालाय. आणि आज देवानं ऑर्डर दिली, मेरे अबू बकर ने जो लिबास किया है वो लिबास तमाम फरिश्ते करेंगे. तमाम मलाइका भी करेंगे. फरिश्ते सगळे जे स्वर्गातील जे लोक आहेत सगळ्यांनी झाडाच्या सालीत बाबळीचे काटेच लावायचे, कारण आज त्या एक दिवस त्याचा मनवायचा. इतकी त्यांना दानधर्माची उच्च कोटी वाटते. आणि त्यावेळेला हे कथानक जे मी तुम्हाला सांगितलं, भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर बिफोर 1947 1947 अगोदर लाहोर मध्ये हे कथानक धर्मगुरू सांगत असताना तिथं एक माणूस ऐकत होता, जसं तुम्ही आता ऐकताय. आणि तो ऐकणारा माणूस कोण होता माहित आहे का? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, हम बुलबुले हैं उसकी वो गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. Who is the writer of this song? अल्लामा इक्बाल. अल्लाह ज्यांनी एक गीत केलं ज्यावेळी देश आपला एक होता, भारत पाकिस्तान बांगलादेश, त्यावेळी लिहिलं होतं. तर ते त्यावेळेला पाकिस्तानच्या लाहोरच्या मशिदीमध्ये शुक्रवारी एक कथानक ऐकत होतं आणि ते स्वतः शायर होते आणि पटकन उठून उभा राहिले. आज मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मैंने अल्लाह की राह में सब कुछ कुर्बान किया, सब कुछ, कपड़े दिए, पैसे दिए, यहाँ तक कि घर की सुई भी दे दी, सब कुछ मेरे पास जीरो है, अभी कुछ नहीं. ये वाक़िया सुनकर अल्लामा इकबाल खड़े होकर उनकी जबान से अचानक निकल आया, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा. तर मित्रो, हा जो शायरी अचानक जी आली त्यांची, जशी बहिणाबाई चौधरी जात्यावर जात असताना, तुला दिले रे देवान दोन हात 10 बोट, तुला दिले रे देवान दोन हात 10 बोट, त्याची इवलीशी चोच त्याची इवलेसे पाय, अरे कोट्यामध्ये गोटा होता कधी म्हणू नये, आधी हाताला चटके पुन्हा मिळते भाकर. ऑटोमॅटिक शिक्षण शून्य बहिणाबाई चौधरी. तसं अल्लामा इक्बाल ने खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है. हे कोटेशन, ही शायरी इतकी गाजली की आपल्या भारतात एक पिक्चर निघाला बुलंदी, राजकुमार आणि डॅनीचा. राजकुमार पहिला हिरो आणि त्या पिक्चरच्या टायटलला ते शेर टाकलेलं आहे, खुदी को कर बुलंद इतना. खुदी को, खुद को, स्वतःला कर बुलंद इतना. स्वतःला इतकं महान मानव, इतकं उच्च चित्रावर बोल, स्वतःला पिक पॉइंटवर नाही, परमोच्च बिंदूवर नाही. तू खुदी को कर बुलंद इतना, इतना मतलब कितना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है. अरे स्वतःला इतकं महान पदावर नेऊन सोड, तू काय देवाला मागतोस? देवानं तुला विचारायला पाहिजे, बस तुझी भक्ती काय पाहिजे सांग, तयार आहे तुला काय. गोरा कुंभारनी ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल करत करत चिखला स्वतःच्या मुलाला तुडवून मारलं, सत्य असत्य हे विषय नंतर भक्तीची तपस्येचं उदाहरण गोरा कुंभारचं सांगायला लागलो मी. आणि तो बाळ त्याचं मेलं, मालकीन सांगून गेली ती बाळावर ध्यान ठेवा. तर बापानं नवऱ्यानं काय केलं, चिखलात विठ्ठल विठ्ठल विठ्ठलात भक्तीत इतका मग्न झाला, इतका मग्न झाला की भक्तीच्या परमोच्च बिंदूवर गेला. स्वतःच्या पायाखाली स्वतः बाळ मारलं. ज्यावेळी बायको आली तर बायकोनं म्हणलं, तू तुझ्या विठ्ठलावर आणि तू तुझ्या भक्तीवर, काय तुझ्या विठ्ठल विकुलते एक बाळ मेलं, कसला भक्त कसला देव तुझा. छाती पडून राहिली, तुझ्या भक्तीत दम असेल तर माझ्या बाळाला जिवंत कर. क्या जवाब देगा गोरा कुंभार? उसके पास जवाब नहीं था. उसके पास एक ही बात थी, जिसकी भक्ति की थी उससे मांगा था, ए विठ्ठल तेरी भक्ति में मैंने इतना भूल गया कि मेरे पैर तले मेरा बच्चा आ गया, मैं ये भी भूल गया. आज मेरी भक्ति की इज्जत रख, मेरी भक्ति की लाज रख. तू तो जिंदगी भी देने और मौत भी देने, आज इस बच्चे को जिंदा कर.
कि बच्चे को जिंदा करेगा तो तेरे नाम लेने वाले दुनिया में रहेंगे, विठ्ठल विठ्ठल पता कोई नहीं नाम लेगा। आशीष को कुंभार की इज्जत रख, बच्चे को जिंदा कर। वो सर पटकने लगा, खुदा को रहम आया, बच्चा जिंदा हो गया, बच्चा जिंदा। भाई दोस्तों, मित्र हो, तर ही झाली भक्तीची तपस्या। ज्यावेळी आपण स्वतःला उच्च टोकावर पोहोचवतो ना, ती फेल जात नसते। ते हा निसर्ग पृथ्वी निर्माण झाल्यापासून तर नियम आहे की फेल जात नसते, ती कधीच फेल जात नाही। स्वतःला टॉप वर न्या तुम्ही तुमच्यात। इफ यू वॉन्ट टेक बेस्ट, जर तुम्हाला उत्तम घ्यायचं असेल तर उत्तम द्या। इफ यू वॉन्ट टू टेक बेस्ट, फर्स्ट ट्राय टू लर्न टू गिव्ह बेस्ट। स्वतःचं उत्तम द्या। तुमच्या हातात जेवढा आहे तुम्ही करा ना कष्ट, तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, तुम्ही त्याचं वेडे व्हा। ती तुमची लैला, तुम्ही त्याचं मजनू। उस बात की दीवानगी छा जाने दीवानगी, और फिर मैं देखता हूँ वो जिसने तुम्हें बनाया, जो तुम्हें जिंदगी देने वाला है, जो तुम्हें मौत देने वाला है, वो तुम्हें कामयाबी से कैसे रोके, वो तुम्हें कामयाबी से माला माल करेगा, माला माल। दान धर्मात आणखी एक उदाहरण आहे, बिल गेट्स। ज्या माणसानं, हा भारतातला श्रीमंत नाही, जगातला श्रीमंत, जगात यानं किती इस्टेट दान केली माहित आहे? 85%, 85%। आणि आज माणसानं जर, मी एक परवा एक आहे व्याख्यानाला गेलो होतो आणि तिथं त्या शाळेला गरीब मुलांना वह्या वाटप केल्या। माझं उदाहरण सांगतोय अगोदर, 1000च्या 2 बंडल दिले वह्या गरीब मुलासाठी वाटा म्हणून सांगितलं। तर माझी अपेक्षा होती की माझं नाव पेपर मध्ये कोणतरी सांगावं। मी काय केलं, 1000 2000, आणि अपेक्षा काय, माझं नाव लोकांनी स्तुती करावी। ह्या भद्रानं जगातला श्रीमंत माणूस, त्याचं एक दिवसाचं उत्पन्न भारताच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त होतं। तो बिल गेट्स माणूस, त्यानं 85% दानधर्म जगात तपड्याला करून टाकलं। तर तिने दानधर्म केलेले पैसे मापायला क्लार्क ठेवले होते, त्याला 50-50 हजार पगार होता। आणि एवढं करून हे उदाहरण माझ्या वयाचं का सांगितलं, कुणालाही कोडू दिलं नाही। इतना दान किया कि इस हाथ का दान धर्म उस हाथ को मालूम नहीं, वारे तेरा दान धर्म जॉब नहीं। आणि शेवटी कुठंतरी कळलं, पत्रकार एक दिवशी आले, हा ऑफिस मधून बाहेर पडतो, साहेब काय नाही, थांबा साहेब सांगा, तुम्ही 85% दान धर्म केले का नाही? खोटं बोलताय, आम्हाला कळलंय। बरोबर, ठीक आहे, केले। 2 शब्द बोला, काय बोलायचं नाही म्हणलं, काहीतरी बोला, आम्हाला पेपर मध्ये द्यायचं आहे, तुम्ही आज जगातल्या फेवरेट टॉप आहात। तर त्याने एकच वाक्य बोलला, एकच, इट इज अन एक्सलंट, इट इज अ नोबल सेंटेन्स। काय बोलला? माईक घेतला जवळ, पत्रकार मित्र हो, मी एकच बोलेन, समाजाकडून कमावलं होतं, समाजाला देऊन टाका। जनतेकडून कमावलं होतं, जनतेला देऊन टाकलं। त्यांनी पत्रकाराने सांगितलं, एक प्रश्न 85% वाटले, 15% का ठेवले? 15% माझी बायका आणि मुलं मला उद्या दोष देऊ नयेत म्हणून ठेवले। निघून गेला। ही घटना बायका मुलांना कळली। तिची बायको म्हणली, माझ्या नवऱ्यानं 85% दानधर्म केलं। आणि मुलगा म्हणला, माझ्या बापानं 15% आम्हाला, बापानं 70 काढलं, 0। त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्राने, आमचं 15% भी दानधर्म, 0। जो दुनिया के सबसे अमीर थे वो छोरों के मालिक बन गए, छोरों के। खुद ही को कर बुलंद इतना कि तकदीर से पहले खुदा खुद बंदे से कुछ पता तेरी रजा क्या है। बिल गेट्स को फिर से खुदा ने फिर से इतना दिया, उसका जो शेयर था इतना मिला कि फिर एक बार दुनिया का टॉप मोस्ट रिचेस्ट पर्सन बन गया, वो रिचेस्ट। हा मी किस्सा सांगितलेला आता, अबू बकर सिद्दीक था, ज्याने बाबरीची चालवली, त्याचंही सांगायचं झालं, तेही त्यानंतरच्या काळामध्ये त्या अरबस्थानातले सर्वात श्रीमंत व्यापारी झाले होते। तर मित्र हो, की हा दान धर्मातला आहे। आता दुसरा एक किस्सा सांगतो, की महाभारतातला किस्सा फार मला आवडणारा किस्सा आहे। सगळे दान धर्म करतात, त्याला उपमा काय देतो, उदार कर। हा उपमा का झाली? ज्यावेळी महाभारताचं युद्ध चालू असताना 2 घटनांमागे पॉझिटिव्ह थिंकिंग सांगायची। पॉझिटिव्ह थिंकिंग कसं असतं बघा, तर ज्या वेळेला महाभारतात युद्ध चालू होतं, त्यावेळेला इकडे एका बाजूला जे
भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, दुर्योधन, बलाढ्य सेनापतीची फौज, त्या बाजूला एकटा कृष्ण, एक अर्जुन आणि भीम झाले. एकटा विशेष काही नव्हते. आणि त्यांनी पांडवाच्या फौजा पाक रेटल्या माग. मग कृष्ण काय म्हणला, एक आयडिया करूया म्हणला. कृष्णाला सगळं माहित होतं. 5 पांडवात एक बायको, पण हे कधी 5 पांडव लय चालू होते. त्यापैकी भीमानं काय केलं होतं, जंगलात जायचं, त्याचं राक्षसने बरोबर अफेअर होतं भीमाचं. मग तिकडे 5 जणात एक बायको, तिकडे एक बायको फिरती. आणि त्या राक्षसी संघाचं लग्न लावून त्याला एक मुलगा झाला होता. आणि त्या मुलाचं नाव होतं घटोत्कच. आता राक्षसीचा मुलगा अगोदर भीम दांडगा मोठा, आणि त्या राक्षसने आणि असली मुलगा झाला पर्वतासारखा मोठा घटोत्कच. त्याला सांगितले, भीमा तुझ्या मुलाला घेऊन ये. नाही मला मुलगा, खोटं बोलू, मला माहित आहे तुझं तिथं अफेअर होतं, मी कृष्ण आहे. आणतोस का नाही? आणतो देवा. तिथे गेला, बायको म्हणली आज भेटा आलाय मला, पण राहून दे, आपल्या मुलाला लढाईत न्यायचं म्हणला. तिकडे आमचे सगळे भाऊ मारायला लागले, चला तिकडे. येतो म्हणला पप्पा. तो घटोत्कच त्या युद्धात गेला. आणि युद्धात गेल्यावर त्यानं काय केलं की असा तोंडातनं आग ओकायचा की कौरवाचं सैन्य धडाधड मारायला लागलं. आणि कौरवाची हार व्हायला लागली. आणि ताबडतोब त्याचा सेनापती कोण? दुर्योधन. दुर्योधन गेला कोणाकडे? कर्णाकडे गेला. म्हणला या घटोत्कचाला मार. कर्ण म्हणला माझी लढाई अर्जुना बरोबर आहे, आणि माझं जे ब्रह्मास्त्र आहे ते अर्जुनाला मारायचे ठेवलंय. ती घटोत्कचन तुम्ही बघून घ्या, मी इकडे अर्जुना संघ तुटलंय. ते काय सांगू नको म्हणला. तू त्या घटोत्कचाला मार. ती सगळी कौरवची फौज संपवत आणली त्या घटोत्कचाने, भीमाच्या पोरानं. होय, मग म्हणला मी मारू शकत नाही. मग त्याला दुर्योधन कुचक बोलला. मित्रप्रेम, आता हा एक मित्राची तपस्या बघा इथं आली विषयी. तो म्हणला तू का मारत नाही कर्ण माहित आहे, तुला आता कळलंय की तू तुझेच भाऊ आहेत, ती कुंतीचीच मुलं आहेत. तू सूर्याच्या उपास झालेला आहे आणि ती ते वडिलाकडून झाले, तुझे भाऊ आहेत, तुला कळले म्हणून तू मुद्दाम तुझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून मारत नाहीस. आणि मी तुला अंग प्रतिष्ठा राजा केला, मित्रप्रेम दिलं, आज माझी हार व्हायला लागल्या आणि तू तुझ्या भावाचा मुलगा घटोत्कच आहे म्हणून त्याला मारत नाहीस. तुला अरे 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 दुर्योधना, तू फार फार वाईट बोलला. माझ्या मित्र प्रेमावर तू शंका घेतली, वाईट केलंस तू. म्हणला मी मारतो, मी त्याला, माझं ब्रह्मास्त्र एकच आहे, पण पुन्हा अर्जुन जर जिंकला तर मला बोलायचं नाही म्हणलं. ते मला काय सांगू, त्याला मार म्हणलं. आणि ज्या वेळेला समोरात घेऊन गेला कर्ण आणि ब्रह्मास्त्र सोडल्यावर घटोत्कच मरून पडला. घटोत्कच मरून पडल्यावर भीम त्याचा बाप रडायला लागला. सगळ्या पांडवांनी मान खाली घातली, आपल्या भावाचा मुलगा गेला. भीम रडायला लागला, कृष्ण हसायला लागला. रडता रडता भीमाने कृष्णाला बघितल्यावर खवळला. म्हणला देवा माझा मुलगा मेलाय, आम्ही सगळे रडायला, तू हसायला लागलाय. तर तो म्हणला मी हसायला लागले तेच बरोबर आहे. ते कसं काय? तर ते असं आहे म्हणला, तुला अर्जुन प्रिय आहे का घटोत्कच प्रिय आहे या अगोदर सांग. म्हणला की माझा अर्जुन प्रिय आहे मला. मग आज अर्जुन वाचला, आज अर्जुन वाचला. मी म्हणला कसं काय? ते ब्रह्मास्त्र जे होतं ना ते आज संपलं. घटोत्कचाला मारण्यासाठी त्यानं वापरलं. आता कृष्ण, आता अर्जुन, आता कर्ण अर्जुनला मारू शकत नाही. आज तुझा अर्जुन वाचला म्हणून मी हसलो. तर मित्र हो, ही त्यातली पॉझिटिव्ह थिंकिंग फक्त कृष्णाला कळाली, बाकी कुणाला कळाली नाही. तर मी काय म्हणतो तो की त्या कर्णाला हे अगोदर महाभारत घडायच्या अगोदर कथा, ती कृष्णानं सांगितलं की हे ज्याजवळ ब्रह्मास्त्र आहे आणि कवच कुंडल जोपर्यंत तोपर्यंत हे कर्ण कुणाला मरणार नाही. पण तो दान धर्म आहे, वचन घेऊन मागलं देईल. आणि त्याला दान वेशात जावा कोणीतरी ब्राह्मणाच्या, आणि त्याच्याकडे तुम्ही कवच कुंडल घेऊन या, म्हणजे मग कर्णाला मारण्याचा तो पाय. तोपर्यंत कर्ण मरत नाही, युद्धात नाही, कशातच मरत नाही. त्याला इंद्रदेवतेने ती कवच कुंडल दिली आहे. दुसऱ्या दिवशी झोपला होता कर्ण, या स्वप्नात सूर्यदेवाला दिली. सूर्यदेव आले आणि म्हणाले की कर्णा उद्या तुझ्या दरबारात एक भिक्षुक येईल, आणि तो भिक्षुक नसून तो स्वयं इंद्रदेव ब्राह्मणाच्या वेशातील तुला दान धर्म मागायला, तुझी कवच कुंडल मागल, तू देऊ नकोस. हा प्लॅन आहे कौरवांचा, पांडवांचा प्लॅन आहे. स्वप्न उघडलं.
कर्णाचा विशेष काय होतं की सकाळी उठला देवपूजा केली की ज्याला जे मागेल ते द्यायचा. कोण गाई मागो, पैसे मागो, अन्न मागो, वस्त्र मागो, काय वाटतं सिर्फ कर्म के दर से, कर्म के दर से कोई खाली नहीं जाएगा. ये कर्म का वादा है, कर्म का वचन है. यहाँ से मांगने वाला कभी खाली हाथ नहीं लौटता. सब मांगने वाला किसी को गाय दी, किसी को भैंस दी, किसी को पैसे दिए. आखिर एक भिक्षुक आया और कहने लगा तुम्हारा नाम बहुत सुना है. हाँ तो फिर क्या चाहिए तुम्हें मांगो. म्हणला तुझ्या कानातली कवच कुंडलं पाहिजे तुम्हाला. अरे बाप रे, कवच कुंडलं पाहिजे. तुला गाई नको, 100 गाई देतो. नको पैसे, नको अन्न, नको कवच कुंडलं पाहिजे. ठीक आहे म्हणला. काढली कानातनं कवच कुंडलं त्याला दिली. आणि ज्यावेळी तो परत निघाला त्यावेळी सांगितलं हे ब्राह्मणा, हे इंद्रदेवा, कर्णाच्या दारात आलायस. कर्ण दानधर्म करताना तुला दान करून टाकलं की ज्यात माझा प्राण होता. खऱ्या रूपात या कर्णाला दर्शन तर देऊन जा रे. लाजला इंद्र आणि ब्राह्मणाच्या रूपातून इंद्राच्या रूपात आला दर्शन दिलं. आणि त्यावेळी म्हणला की बस प्राण जरी मागायला आला तर देणारा तूच आहेस. तू उदार करणं म्हणून जब तक सूरज चांद रहेगा करण तेरा नाम रहेगा. म्हणून आज आपण म्हणतो तू मोठा उदार करणं लागून गेला. आणि ज्या वेळेला कर्णाचा वध झाला, अर्जुनानं मारलं चाक काढत असताना, त्यावेळेला कृष्ण खाली उतरला आणि त्या डोक्यावर ज्यावेळी कर्णाचं मस्तक होतं आणि शेवटचा शब्द कर्ण बोलला, हे कृष्णा, मला माहित होते की कौरव चुकीच होते, तुमची बाजू बरोबर होती, तू तिकडे होतास. पण एक सांग, तू देव आहेस, फक्त मला शेवट तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की अर्जुन श्रेष्ठ की मी श्रेष्ठ, एवढंच सांग की प्राण तुला तुला कपटानं मारावं लागलं रे, कारण तू अधर्माच्या बाजूला होता. अर्जुन नाही, तूच श्रेष्ठ आहे. हे मग प्राण सोडला. देशप्रेमाची तपस्या. जो माणूस बॅरिस्टर होता, ज्याला ब्रिटिश सरकार सुप्रीम कोर्टाचा जज बनायला आला तो मोहनदास करमचंद गांधी. क्या मिला? शूट, गोली. देशप्रेमाची तपस्या आणि शेवटी प्राण गेला तरी देशप्रेम सोडला नाही. म्हणून आज तुमच्या आमच्या हातात जी नोट आहे त्या नोटवर महात्मा गांधी मरावे परी कीर्ती रूपे उरावे. देशप्रेमाचा परमोच्च बिंदू गाठला. बाबू गेनून गाठला, महात्मा गांधीनं गाठला. अब्दुल हमीद 1965च्या लढाईत 10वीला धडा होता, द ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव. वन नॉट रिकॉलेस गन घेऊन ज्यावेळी तो फायर करायला लागला, पाकिस्तानी सैन्य पंजाबवरून आलं आणि हल्ला करायला. त्यांच्यावर अमेरिका त्यांच्या बाजूला होती, पॅटर्न रणगाडी होती, ते ऐकना ते काय गोळ्या झाल्या तर पॅटर्नवर काय परिणाम होत नव्हता. अब्दुल हमीदने सांगितले की तुम्ही या बाजूने लढा. हा भारतीय मुसलमान होता आणि त्याने एक जीप घेतली आणि जीपवर एकटा सैन्य म्हणा तुम्ही सर एकटं जाऊ नाही, तुम्ही फक्त इकडनं फायरिंग करा. आणि जंगलात एका बाजूने जीप गेली आणि या बाजूने एक रणगाडा उडवला. त्या गोळा गोळा होता. तो पाकिस्तानी कॅप्टन चिडला आणि म्हणला रणगाडा उडवला, फायर इन दिस डायरेक्शन, त्या बाजूला फायर करा. तोपर्यंत अब्दुल हमीद त्या बाजूला गेला, तिकडनं एक रणगाडा उडवला. पुन्हा दुसऱ्या बाजून आणि एक उडवला. 3 टँक्स डॅमेज्ड बाय अब्दुल हमीद. 3 रणगाडे एका हाताने एकट्याने उडवले. नॉट अ जोक. आणि मग तो पाकिस्तानी जो कॅप्टन तो चिडला आणि त्याने ऑर्डर काढली, फायर इन ऑल डायरेक्शन, फायर इन ऑल डायरेक्शन, सगळ्या बाजूला फायर करा म्हणला. ज्यावेळी सगळ्या बाजूला फायर केला त्यावेळी तोफेचा एक गोळा अब्दुल हमीदच्या जीपला जो धडकला, तशी जीप थर दिशे आकाशात उडाली आणि अब्दुल हमीदचं डोकं एकीकडे, हात तिकडे, त्याच्या तळ्यात लाल भडक रंगात तुकडे तुकडे होऊन पडले खाली. आणि हे सगळं दृश्य आपल्या कॅप्टनचं, त्यांची रेजिमेंट, त्यांची फौज बघत होती. त्यांच्या अंगात इतकं स्फुरण चढलं. आपल्या कॅप्टन एका हाती वन हँड जाऊन शत्रूची 3 गाडी नष्ट करून आपल्या देहाचे तुकडे तुकडे करून टाकले. काय या जगण्याचा अर्थ आहे? आपले भारतीय सैनिक हँड ग्रेनेड तोंडाने काढून जायला लागले. सरळ समोर चालत जाऊन आणि त्या रणगाड्यात टाकायला, रणगाडा स्फोट होऊ लागला आणि प्रत्येक रणगाडा पेटू लागला. भारतीय सैनिक आवरणा. शेवटी पाकिस्तानी रणगाडी परत गेले. पाकिस्तानी टँक असॉल्ट वॉज बिटन. त्यावेळी लेखक काय म्हणतो, द हॅझर्ड्स ऑफ द ऑपरेशन
The hazards of the operation and unceasing intensity of enemy fire did not frighten Abdul Hamid. The hazards of the operation, कारवाईचा धोका, and unceasing एकसारखी इंटेन्सिटी, तीव्रता of fire, फायरिंगची एकसारखी तीव्रता अब्दुल हमीदला घाबरवू शकली नाही. आणि शेवटी किताब दिला. त्याची बायको आली ती मुंबईत किताब घेताना, पांढरी शुभ्र साडी घेऊन म्हातारी असली ती. तर आज अब्दुल हमीदचा धडा आहे, द ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव. महात्मा गांधीचं नोटेवर नाव आहे. बाबू घेऊन फासावर गेला, इतिहासामध्ये नोंद आहे. देशप्रेमाची ज्यांनी तपस्या केली, तपस्या, त्यांना देश कधीही विसरत नाही, कधीही विसरत नाही. ऐ मेरे वतन के लोगों, जरा याद करो पूरी कुर्बानी, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हम 26 जनवरी को 15 अगस्त को याद करते हैं क्योंकि उन्होंने राष्ट्रभक्ति का परमोच्च बिंदु को जुनून सवार था, जुनून. तर मित्र हो, आता याला विषय महत्वाचा एक शिक्षण, शिक्षण आणि शिक्षण तो तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे. मित्र हो, मी हे तुम्हाला जे सांगायला मी स्वतः केलेलं आहे, मी स्वतः करून दाखवलेलं आहे. तुम्हाला माहित नाही, हा मुलगा जो माझा मजर इथं होता, तर मी इंग्लिश विषय शिकवायचो. त्याचा हायेस्ट कुठं होता माहित आहे? 88-89. माझी इच्छा होती की मी शिकवते विषय कधीतरी खूप कष्ट करायचं, पण मुलं असं समजायचं नाही. 90 कोणीतरी गाठावं. इंग्लिश मध्ये 90 नॉट अ जोक. त्या काळात 100 मार्काचा पेपर लेखी 20 मार्क, तेवढी 20 मार्क नव्हते. आणि पहिल्या स्टार्टला मजर सर जो मुलगा आहे त्यानंच पहिल्यांदा 91चा हायेस्ट इंग्लिश मध्ये मिळवला आणि त्याला टोटल मार्क पडले 95.58% केंद्रात. 95.5% मार्क पडले. हा ही आनंदाची गोष्ट होती माझ्यासाठी. आणि इंग्लिशचं रेकॉर्ड करायचं होतं ते 91 मजर सरनी मिळवले, आझर सरनी नाही, 70. आणि 91 मिळवले, त्याचा एक अभिमान झाला. त्याच बरोबर जहां खुशी है वहां थोड़ा सा गम भी आता है. इसीलिए शायर क्या कहते हैं पता है क्या? खूने जिगर नहीं तो अश्क पीने का मजा क्या है. खूने जिगर मनापासून नाही आलं तर ते अश्रू पिण्यामध्ये काय मजा नाही. खूने जिगर नहीं तो अश्क पीने का मजा क्या है. दिल हो अगर गम से खाली तो जीने का मजा क्या है, जीने का मजा क्या है. तो गम भी चाहिए, खुशी भी चाहिए. मेरे रास्ते में गम आया, मला दुःख आलं. त्यावेळेस गावातले लोक म्हणाले, बारसकर सर आतापर्यंत 90 कुणी गाठल्या, तुमच्या पोरालाच कसे 91 मिळाले. तुम्ही बाकीच्या पोराने व्यवस्थित शिकवलं नाही, तुमच्या पोराला ते शिकवलं. सरळच आहे. आतापर्यंत तुमच्या सर्व्हिस मध्ये 90 कुणी गाठल्या, तुमच्या पोराला मात्र 91 जाते. हा पॉसिबिलिटी नाही का? मेरे पास जवाब नहीं था. काय करायचं? सचिन दूध पिऊन म्हणतात, सचिनला काय सांगायचं? मी खेळतो क्रिकेट. सरळ जब सिक्स लगाया, उछाल दी गेंद सीधा फील्डर के सर के ऊपर से. इट कुड बी सिक्स, इट इज. उछाल दी गेंद सीधा फील्डर के सर के ऊपर से. इट कुड बी सिक्स और इट इज आउट. इट इज सिक्स. अंपायर हात करतो असं. तसं त्याला प्रतिज्ञ उत्तर द्यायला पाहिजे. मी म्हटलं मी तसं केलेलं नाही. आय एम टू मच, क्वाइट मच, वेरी मच ऑनेस्ट टू माय ड्यूटी. मेरी फर्ज मैं बेहद बेहद वफादार हूँ और रहूंगा, आज तक है. ये मेरे माँ बाप ने मुझे सिखाया है. मैं वफादार हूँ. पर याचं उत्तर काय? तुमच्या मुलाला 91 पडले, आजपर्यंत कुणालाही पडले नाही. तुमच्या मुलाला कसे पडले? ठीक आहे म्हटलं. माझी सर्व्हिस तर राहिली होती 3 वर्ष, फक्त 3 वर्ष शिल्लक होती. या 3 वर्षात हे हा डाग पुसून काढायला पाहिजे. देवाची भक्ती केली. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. भगवान श्री कृष्ण गीता में कहते हैं सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. मैं सत्य पर था, आंखों में आंसू थे. ये दाग जो मेरे सफेद दामन पर लगा, इसे मैं कैसे धोऊं, क्या करूं? और मैंने खुदा से, भगवान से दुआ मांगी, मुझे सच साबित कर. मैंने जो किया नहीं वो इल्जाम मुझ पर लगा है. और दुसऱ्या मी खूप मनापासून शिकवलं, तरीही 89 हायेस्ट. मला वाईट वाटलं. लास्टच्या सेकंड इयरला एक मुलगा मला मिळाला, त्याचं नाव श्रीकर श्रीधर जोशी.
तो मुलगा मला पाहिजे तसा होता. तो इतका हुशार होता, एखादं वाक्य सांगितलं शिक्षकाच्या अगोदर तो करायचा. मी त्याला इंग्लिशमध्ये खूप कष्ट घेतले. मला फक्त मजर सरचे 91 ला 91 मिळाले की बस, मी पार्टिसिपेट करत नाही. हा जो डाग लगलाय इस दामन पर मैं लगे हुए दाग उसे धोना चाहता था मैं. त्याला शिकवलं, इंग्लिश पेपर आला, बेस्ट लक दिलं आणि मी दुआ मागितली. आज दूध का दूध और पानी का पानी करना चाहिए. ए भगवान, तूने भगवत गीता में लिखा है कि सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. मैं पराजित होने जा रहा हूं, मैं परेशान हूं, मगर पराजित मत करना मुझे. माय स्टूडेंट मस्ट क्रॉस 91 और इक्वल टू 91. आणि पेपर झाला आणि सुपरवायझरनी मला सांगत आले बाहेर, अजून अर्धा तास वेळ होता. तर म्हणले तुमची पोरं पेपर अवघड गेलाय, काय झालं? तर वर बघत बसले ती, अजून अर्धा तास वेळ आहे. म्हणून असं नाही, तसं केलं, इतकं राबलं मी, असं कसं झालंय? पेपर तुम्हाला सुटला. मी आल्या बाहेर, मला आत परवानगी होती इंग्लिश शिक्षक असल्यामुळे, बाहेर आल्याबरोबर पोरं मला भेटायले. माझा हात तुम्हाला कॉन्फिडन्स तुमची मारी पोलीस फुकण्यानं म्हणले एवढं शिकलो, हे केलं तुम्ही, काय झालं सर, काय झालं सर? वर बघत होता रुपनर सर दुसरी सोबत वर बघत होतो ना मी पंख्याकडे, पेपर नाही. म्हणजे तुम्हाला कळलं ना पेपर अवघड गेला? सर ऐकून तरी घ्या, काय झालं? सर आमचा पेपर कव्हर झाला होता सगळ्याच्या अगोदर. सगळे ऑप्शन 2 पत्र असायचे, दोन्ही पत्र सोडवले होते, दोन्ही लेटर, दोन्ही सगळे सोडवले. मग बसून करा, रेषा मारून चेक तुमचं बघत बसतो, तर काय करायचं, बोर होतो. अरे बापरे, ठीक है बच गया. मैं समझता था कि ये जहर है, मगर वो अमृत था. मुझे बाद में पता चला चखने के बाद. मग मी त्याला विचारलं, त्या जोशीला म्हटलं कसा काय पेपर? तो म्हणला ऑप्शन सुद्धा सोडवले, हे किंवा ते सोडवा असते ना, ते ऑप्शन बी सोडवले. म्हणजे पेपर कव्हर केला कर. मी उत्तरचे घ्यायचं काय सगळं बरोबर आहे. मी आमच्या प्रिन्सिपलकडे गेलो, मी म्हणलं सर, घागरे सर या वर्षी माझ्या कपड्यावर पडलेला दाग धुवून निघेल्याची मला शक्यता वाटते. एक हा जोशी विद्यार्थी 91 मिळवेल. रिझल्टचा दिवस आला, धक धक दिल करने लगा. आणि ज्यावेळी मार्कलिस्ट बघितली त्यावेळेला किती मार्क पडावेत त्याला, मराठी, हिंदी आणि इंग्लिश, सत्यकथा सांग, माझ्या जीवनातली परमोच्च बिंदू गाठलेला. ही टीचिंगची तपस्या, शिकवण्याची तपस्या. हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये अवघड कोणतं? इंग्लिश, त्याखाली हिंदी, त्या सगळ्यात सोपं मराठी मातृभाषा. तर इंग्लिश मध्ये त्याला किती मार्क मिळावे? तुम्ही आतापर्यंत सगळेजण थोडे थोडे शिकलात, माहिती आहे सगळ्यांना, विद्यार्थी आहेत वर. 90, 91, 92, 93 किती? 55 मिळाले असतील का नाही? ही गॉट अमेझिंग मार्क्स, 98 आउट ऑफ 100. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तुमचा मोठेपणा सांगताय, थापा मारताय. नहीं, मैं मर जाऊंगा इस इल्जाम से. सत्य परेशान हो सकता है, परेशान नहीं. दूध का दूध और पानी का पानी. माझ्या मोबाईल मध्ये ते मदर सर जवळ मोबाईल आहे, त्याच्या मातृची कॉपी करून घेतली मी. ज्यावेळी व्याख्यान दाखवताना कोणाला पटलंय तर त्याला 98 मार्काचा पुरावा निश्चित आहे. आज तो मुलगा जोशी स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत आहे इंजिनिअरिंगला. गुरुपौर्णिमेला प्रत्येक त्याला मेसेज येतो, म्हणजे आय एम प्राऊड ऑफ जोशी, आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला मिळालेलं बक्षीस मी त्यालाच दिलं, आणि त्याला मिळालेलं बक्षीस मला दिलं. त्याच्या वडिलांनी मला जी मिठी मारली ती तासभर सोडतच नव्हते. तुम्हाला सांगतो, मी निरोप समाला सांगितलं की हे 98चं जे टार्गेट आहे ते तुम्ही मोडायचं राहून फक्त गाठून दाखवा. अजून गाठून दाखवलं नाही. तर मित्र हो, तर हे मी केले स्वतःला. मैंने मेरा परमोच्च दिया, टॉप पिक पॉइंट में सगळ्यात टॉप. मैंने मेरा पिक पॉइंट दिया, खुदा ने मुझे भी पिक पॉइंट दिया. आज 2 बच्चे आप देखते हैं, आदर सर, मदर सर. हा माणूस MA इंग्लिश, DSM आणि 1 नंबरचं मॅथ शिकवतोय. आज मदर सर तेवढी फ्लुएंट इंग्लिश बोलतात, मी स्वतः तेवढा फ्लुएंट बोलतो, पण तेवढा फ्लुएंट बोलू शकत नाही. और जब आखिर शिष्य ज्यावेळेला गुरुला हरवतो त्यावेळेला गुरु काय म्हणतो?
पट्टा कोणाचा आहे. आणि ज्यावेळी गुरु हरवतो त्यावेळी म्हणतो अखिल वस्ताद आहे. दोन्ही बाजूला आपली घेतो. तर मित्र हो, पूर्वीच्या काळी ब्राह्मण शूद्र वैश्य अशी होती आणि दलितांना शूद्र वागणूक देत होती. एक 6 वर्षाचा मुलगा त्या उच्चवर्णीय गुरुजीने बाहेर काढला. म्हणला तू अस्पृश्य आहेस. आणि त्याला छडी अशी फेकून मारते हाताने. छडी पुन्हा हात लावायच नाही. अस्पृश्य आणि तू हरिजनाचा आहेस. तू बाहेर वर्गात. त्याला बाहेर काढला. किती वय? 6 वर्ष. ही अति चिमुकली. काय वाटलं असेल हो त्याला? त्याच्या कोमल हृदयावर कसला कुऱ्हाडीनं शब्दरूपी कुऱ्हाडीनं घातला. तो रडत गेला आणि त्याला झोप नाही लागली. तो असामान्य मुलगा होता. तो आत्म पेटला. शिक्षणाची तपस्या विषय चालू आहे. शिक्षणाची तपस्या खास विद्यार्थ्यासाठी. तो आत्म पेटला. FASHION फॅशन म्हणजे आपण हे इन्सर्ट वगैरे करतो. आणि PASSION पॅशन म्हणजे तडक. आत्मा एकदम पेटून उठलेला. त्याला म्हणतात पॅशन, कळकळ. तर तो पॅशनेट झाला होता. आणि त्याने मनाला ठरवलं की ज्या गुरुजीने मला बाहेर काढलं त्या गुरुजीचं शिक्षण किती आहे, त्याच्यावर त्या गुरुजीची किती आहे. ज्यासाठी मला बाहेर काढलं तू ज्या खुर्चीवर बसून, मी एक दिवशी ह्या पृथ्वीवरचं ह्या जगातलं जे शिक्षण आहे ते सगळंच घेणार. आय एम ट्राइंग टू बी द टॉप ऑफ द एज्युकेशन. आय विल अचीव द पीक पॉइंट ऑफ एज्युकेशन. आणि त्यावेळेला तो बाहेर काढला. त्याने स्वतः अभ्यास केला. अभ्यास करताना टेबल लॅम्प नाही, खुर्ची नाही, टेबल नाही, रूम नाही, दिव्याखाली बसून अभ्यास केला. कुठल्या? इलेक्ट्रिक नांबाखाली. त्यावेळी एसली लाईट नव्हती. गोडे तेलाचे दिवे घेऊन राखेलचे दिवे, खाली डोळ्यात कातराच्या डास तवाची चष्मा लागला. आणि असं करत 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 तो शिकला. आणि तो भीम्या तू बाहेर हो. हा भीम्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला. भारतीय राज्यघटना. तर हा भीमा किंवा तुच्छतेनं भीम्यापासून डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंतचा प्रवास फुलांचा नाही, काट्यांचा आहे. काट्यांचा. काय शिकलोय मी काय शिकलोय? MA BEd. किती वेळ लागला? 1-2 सेकंद. तर बाबासाहेबांच्या डिग्र्या ह्या एवढ्या सभागृहात कोणी सांगून दाखवाव्या. 101 रुपये रोख बक्षीस देते ते तुम्ही जाग्यावर. सांगा कोणी, सांगा कोणी प्रेक्षक पालक सांगा, मुलं सांगा बाबासाहेबांच्या डिग्र्या सांग बाळ. 38 ना डिग्र्या कोणत्या? चला माझी डिग्री सांगता. माझी डिग्री सांगली MA BEd. किती वेळ लागला? फ्रॅक्शन ऑफ सेकंड. 1 सेकंड 2 सेकंड. बाबासाहेबांच्या डिग्र्या सांगताना दम भरतोय. दम. माझी एक डिग्री मध्ये मला 18 वर्ष घासावं लागलं. त्या माणसाच्या डिग्र्या सांगताना दम भरतोय. म्हणजे अरे क्या खुदी कुकर बुलंद इतना के तकदीर से पहले खुदा खुद बंदे से मुझे बताती नहीं रजा. MA PhD MSc DSc LLD म्हणजे बॅरिस्टरची डिग्री. सगळं इंग्लिश मध्ये. PhD इन मानववंशशास्त्र. कोलंबिया विद्यापीठात 200 विद्यार्थ्यांपैकी पहिला आलेला हा भारतातला भीमा. 200 पैकी पहिला आलेला. आणि इंग्लंड मध्ये एक लायब्ररी आहे. त्या लायब्ररीत 5 स्कॉलर लोकांची नावं आहेत. इंग्लंड मध्ये आहे. इंग्लंड पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात भारतात. आणि जगात विद्येचं माहेरघर म्हणतात इंग्लंडला. आणि इंग्लंड मध्ये एक लायब्ररी आहे. त्यात 5 स्कॉलरचा SCHLO या स्कॉलर म्हणजे विद्वान, अतिशय हुशार. आणि त्या 5 स्कॉलर मध्ये एकच भारतीय, तोच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 5 भारत. आणि ह्या माणसाला पंडित जवाहरलाल नेहरूच्या काळात भारताचे पहिले अर्थशास्त्रज्ञ राजदूत म्हणून परदेशात पाठवलं गेलं. आणि हा माणूस इतका शिकून ज्या भारतात आला, अहो ही पहिली उच्च त्या बाबासाहेबांची केस न्हावी कापत नव्हतं. हो तो हरिजनाचा बहीण कापायची. किती
आणि ज्या वेळेला हे फॉरेन मधून शिकून आले त्यावेळेला पावसाळा होता आणि नदीला पूर आला तर पलीकडे जायचं म्हटलं तर तो नावाड्या म्हणला 3 पीस मध्ये बाबासाहेब फॉरेन मधून विमानानं आले आणि 3 पीस मध्ये असणारा हा तरुण कोट पॅन्ट टाय घालून येणारा त्या नावाड्याला सांगितलं की मला पलीकडे सोड. त्यानं सगळ्याला बसवून म्हणला भीमा तू यायचं नाही. अरे का? तू दलित आहेस, माझे नाव घाण होईल, मला घावं लागेल, तू बसायचं नाही. काय वाटलं असेल हो त्याला? त्या बाबासाहेबांच्या नकाची तर नाही का त्या नावाड्याला? इतका त्याच्या डिग्र्या सांगता येत नाही त्या माणसाला तो फालतू नावाडी तू अस्पृश्य त्याला बसू दिलं नाही. सगळ्या नेलं पण बाबासाहेबांना नेलं नाही. मला तर वाटलं सूर्याकडे बघून जसा मनुष्य थुकतो ना, सूर्याकडे थूक त्याच्याच अंगावर पडते, तर अख्खी रात्र बाबासाहेबांनी त्या नदी काठाला बसून काढली. हा भारत रत्न रात्रभर त्या नदी काठी एकटाच बसला होता, एकटाच. Nobody was there to help him and console him. सांत्वन करायला मदत करा कोणी नव्हतं. सकाळी पूर ओसरल्यावर निघून गेले त्या पॅन्ट भिजवत त्या पाण्यातून आणि पुन्हा दखल घेतली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. आज त्या माणसाने इतकं जे नाव कमवलं की ही शिक्षणाची परिसीमा गाठली. परिसीमा तुम्हाला माहित आहे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. ते परदेशात शिकले होते. त्यांच्या ज्यावेळी रिझल्ट लागायचा त्यावेळी तिकडून फोन यायचा त्यांना, हॅलो जवाहर, रिझल्ट इज डिक्लेअर. रिझल्ट लागला तर आपण काय विचारलं पाहिजे? मी पास झालो का? डिड आय पास? तर पंडित जवाहर काय म्हणायचा? हॅलो जवाहर, रिझल्ट इज डिक्लेअर. देन जवाहर रिप्लाइड, जवाहरचं उत्तर, हु इज सेकंड? जवाहर काय म्हणायचे? दुसरा कोण आहे? अरे मी पास झालो का राहिला बाजूला, दुसरा कोण आहे? मग पलीकडून उत्तर यायचं, व्हाय डोंट यू आस्क हु इज द फर्स्ट? पहिला कोण आहे का विचारत नाहीस? तर जवाहरचं उत्तर यायचं, नो डाऊट आय एम द फर्स्ट. नो डाऊट आय एम द फर्स्ट. काय कॉन्फिडन्स आहे. दुसरा कोण आला? पहिला. कसलं शिक्षण, कसला कॉन्फिडन्स. लोकमान्य टिळक आपण सगळ्याला माहित आहे. लोकमान्य टिळक एक छोटासा किस्सा, किती बघायला लोकांनी शिक्षणात गेलं. लोकमान्य टिळक पुण्याहून गावी निघाले होते. आता 2 बॅगा होत्या आणि एक MSc ला मॅथ्स शिकवणारा माणूस आला प्राध्यापकाला आणि त्यांनी सांगितलं की टिळक मला एक गणित सुटत नाही. ठीक आहे म्हणले, सांगणार तुम्ही रेल्वे स्टेशनला तिथं तुम्हाला कागद पेन देतो सोडवा. तू सांग तरी म्हणले. दोन बॅगा आहे, ट्रंक आहेत मोठ्या पत्र्याच्या, स्टेशनवर चाललेले आहेत. तू गणित आव पण तोंडी सोडवायला नाही, मी तोंडी सोडतो, तू सांग. आणि बॅगा ठेवत लोकमान्य टिळकांनी त्या गणिताचं उत्तर सांगितलं. बॅगा ठेवत जे MSc च्या मॅथच्या प्राध्यापकाला सुटत नव्हतं. कसली बुद्धिमत्ता आहे. तर मित्र हो की ज्याला आपण आता संपत आले, 2 मिनिटं झाले आपलं व्याख्यान, की क्षमेची तपस्या येशू ख्रिस्ताने केली, क्षमा केली, स्वतःला मारलं, त्यांना माफ कर सांगितलं. हा जगाचा येशू ख्रिस्त होता. तर आपल्या भारतानं वर्ल्ड कप ज्यावेळी जिंकला, कोण कॅप्टन होता? पहिला वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेला कपिल देव होता. तर कपिल देव एक धडा होता इंग्लिश मध्ये. त्यावेळी कपिल देवला एक प्रश्न विचारला, तो लक्षात ठेवा आयुष्यभर. When does one become a hero? प्रश्न काय होता? When does one become a hero? एखादा मनुष्य हिरो मग सिनेमातला हिरो नव्हे, हा समाजातला हिरो, वीर पुरुष. When does one become a hero? तर कपिल देवने ती 185 नोटावर रना काढल्या, त्यावेळी त्याने उत्तर दिलं, bigger the challenge that you overcome. Bigger the challenge that you overcome, greater your recognition as a hero. अर्थ कळला ते तुम्ही सांगा. Bigger the challenge, महान चॅलेंज, आव्हान, that you overcome, ज्याच्यावर तुम्ही मात करता. अतिशय मोठा चॅलेंज ज्याच्यावर तुम्ही मात करता, विजय मिळवता, त्यावेळेला तुम्ही ग्रेट म्हणत नाही, तुम्ही ग्रेटर म्हणत नाही, तुमची समाजात ग्रेटेस्ट म्हणून एक हिरो म्हणून तुम्हाला समाज आपोआप मानला जातो. तर त्यावेळेला
तात्पर्य सांगायचं आहे की नॉट आउट 185 कपिल देवून हा बॉलर असताना काढल्या होत्या आणि त्या सेमीफायनल मध्ये नंतर फायनल मध्ये गेला, इंडियन पहिला वर्ल्ड कप जिंकला. तर मित्र सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला सध्या आपल्याला तपस्या करायची आहे. कशाची? शिक्षणाची तपस्या करायची आहे. निगेटिव्ह थिंक मला कुठले येते, आम्हाला वाचता येत नाही, रडत राव घोड्यावर नाही. एक रडत राव घोड्यावर म्हण माहिती आहे का मराठीतली? काय झालं ती म्हण कशावर मिळते? किस्सा 1 मिनिटात सांगतो. काय एक माणसाला म्हणलं की घोड्यावर बसून असं राऊंड मार. तो काय म्हणला माहिती आहे का? हे मला येत नाही, मला घोडं पडत. अरे बस, मला येत नाही हो. अहो बस रे बाबा, पडत नाही. अहो मी कधी बसतो नाही, मला नका बसू. अरे बस तुला म्हणतो ना का उतरला. अरे टाकू आणि त्याला घोड्यावर जबरदस्तीने बसवला. अगोदर बोलतच होता रडत राव, काय मला नको. बसवल्यावर जरा घोडा पुढे घोड्यांची मारली ढोंगर होता फार तशी काली बोंबला तर म्हणत नव्हतं का मी बसलो. रडत राव घोड्यावर. निगेटिव्ह थिंकिंग पहिल्यांदा. दुसरा आला, मी होतो म्हणला तुला जमते का? जमते का? जमते म्हणला. बसवा तर म्हणला. घोड्यावर बसल्यावर पहिल्या आपल्या 2 टांगा घोड्याच्या मागच्या टांगा ज्या माडकवल्या त्याच्या मालाला मिट्टू म्हणून ठोकरासारखा चिकटला. घोड्यानं प्रयत्न लई केला पाडण्याचा, उलटा तिलटा झाला पण पडला नाही घडी खाली. पॉझिटिव्ह थिंकिंग. एक लक्षात घ्या, परीक्षा 10वीची जवळ आलेली आहे आणि ही जी 5 सूत्र आहेत काय, त्यात एक सूत्र आहे सांगायचं, ऑनेस्टी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आपल्या ड्युटीशी, आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहा. आणि 5 सूत्र जी आहेत का नाही, ही 5 सूत्र, 5 बोटाची 5 सूत्राची मूठ बांधा आणि ती आईच्या आशीर्वादाच्या प्रेमात रंगवा आणि यशाच्या दारावर अशाच्या असा पंच मारा की दार तुटून निघून गेलं पाहिजे. तर यासाठी शेवटचं एवढं सांगतो कि माँ के पहले तेरी जन्नत है, बाप उसका दरवाजा है. देयर इज द हेवन बेनीथ योर मदर्स फीट एंड फादर इज डोर ऑफ दैट हेवन. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे आणि बापाचा दरवाजा है. ये सब होगा, एक प्लानिंग होगा, परसिवरेंस होगा, कंटिन्यूटी होगी, पॉजिटिव थिंकिंग होगा, हार्ड वर्किंग होगा, ऑनेस्ट होगी. मगर कब? अगर तुम्हारे साथ माँ की दुआ है तो. जिजाऊ की दुआ शिवराय के साथ थी, वो जीत गया. मेरी माँ की दुआ मेरे साथ है. आज मैं क्या हूं बताने की जरूरत नहीं, मेरी तारीफ में करना अच्छा नहीं. जहां भी इंसान है उसकी माँ की दुआ अगर उसके साथ है, दुनिया की कोई ताकत उसके हरा नहीं सकती. एक ध्यान में रखो, माँ के पहले तेरी जन्नत है, बाप उसका दरवाजा है. एका कवितेत कवी काय म्हणतो बघा, माँ तू कितनी अच्छी है, कितनी प्यारी है, भोली भाली है. आई तू किती चांगली आहेस, किती प्रेमळ आहेस, भोली भाली आहेस. अपना नहीं तुझे सुख दुख कोई, तुला आई स्वतःचं सुख दुःख नाही. मैं रोया तू रोई, मी दुःखात मी रडलो की तू रडतोय. मैं मुस्काया तू मुस्काई, मी हसलो की तू हसते. आई जर लग्नाला निघाली असेल आणि तुम्ही नापासाला पडला तर आई लगेच लग्न गेलं कॅन्सल, आपल्या छातीला कवटाळून घेते आणि तुमच्या दुःखात मिक्स होते. मैं रोया तू रोई. आई आजारी पडले, उठत बसत नाही आणि तुम्ही तिकडून पळत आला, आई पास झालो, पहिला नंबर आला, पटकन उठून बसते. मैं मुस्काया तू मुस्काई. म्हणून कवी म्हणतो, संपवतो शेवटची छोटंसं कडवाय. ओ माँ तू कितनी अच्छी है, कितनी प्यारी है, भोली भाली है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई. मैं रोया तू रोई, मैं रोया तू रोई, मैं मुस्काया तू मुस्काई. मेरे रोने पे, मेरे हंसने पे तू वारी वारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. ऐसे है माँ. आशीर्वाद घ्या. जिसकी माँ नाराज उसका खुदा नाराज. कितनी ही इबादत करो, हज जाओ, मक्का जाओ, मदीना जाओ, काशी जाओ, रामेश्वर जाओ, पंढरपुर जाओ, कुछ फायदा नहीं, जीरो है. अगर माँ खुश है तो यहाँ से पंढरपुर का नमस्कार कबूल होगा.
और माँ खुश है तो यहाँ भी 2 रकात नमाज हज के नमाज के बराबर सवाब देगी तुम्हें, जिसकी माँ मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बताया है की माँ के पैरों दिले जन्नत है, बाप उसका दरवाजा आहे. फक्त पंढरपूरचा जो किस्सा घडला त्या आईच्या बापडी भक्त पुंडलिक आईची सेवा करत होता आणि भक्त पुंडलिक त्या ठिकाणी आले आणि त्याला इटेवर उभा केलं. हे बाईची सेवेमुळे ते इतिहास घडलेला आहे. प्रत्येक धर्मात आईच्या वडिलांच्या सेवेचं महत्व आहे. आई वडिलांना विसरून तुम्ही जीवनात यशस्वी कधी होणार नाही. आईची सेवा घ्या म्हणून एक 5 अशी मुठ्ठी बांधा 5 तत्वांची. आईच्या वडिलांच्या रंगात मुठ्ठी मिळवा आणि असा पंच मारा की यशाचा दरवाजा तुटलाच पाहिजे. तत्पूर्वी सांगतो की 10वीची परीक्षा झाल्यानंतर इंग्लिश स्पीकिंग कोर्स परीक्षा झाल्यावर 4 दिवसात चालू होते. त्यात आपल्याला जे इंग्लिश शिकवलं जाते इथं आपल्या अकॅडमीमध्ये सुद्धा ते रफ इंग्लिश असतं, ते डेप्थ नसते. आता माझ्याकडे इथे बसतेत बघा मुलं इंग्लिश म्हणजे कसं आहे, तुम्ही एका डॉक्टरकडे जाता थंड तापावरच्या गोळ्या देतो तो तेवढं पण तुमच्या हार्टचा प्रॉब्लेम असेल तर त्या हार्ट स्पेशालिस्टला दाखवायला पाहिजे. तसं इंग्लिशचा हार्ट जर पाहिजे असेल तर मी स्वतः घेते फक्त 1 तास 8 ते 9 इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. मार्च मध्ये नवीन बॅच चालू होत्या ज्यांना मी सहज सांगायला लागलोय. तर इंग्लिशचं महत्व या जीवनात कधीही कमी होत नाही की इंग्लिश इज द रिचेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. म्हणून तुमच्या मुलाला तुमच्या पाल्याला इंग्लिशमध्ये एक्सपर्ट करा. 10वी नंतर 11वीचं वर्ष रिलॅक्स असतं, जास्त ताण नसतो. म्हणून मी 10वी नंतरच्या मुलाला इंग्लिश स्पीकिंगला खास बोलवतो. 6 महिन्याचा कोर्स आहे. तो उत्तम इंग्लिशचं रायटिंग स्पीकिंग लिसनिंग अंडरस्टँडिंग करू शकतो. स्वतः मी शिकवतोय. तुम्हाला वाटलं की हा मनुष्य ऑनेस्ट आहे तर पाठवा.